महिलेने 28 तारखेला ज्या दिवशी लग्न होतं त्याच तारखेला औषध खाल्लं. म्हणजे एखाद्या भोळ्या बाबड्या मुलाचं किती हे करायचं असतं. जी मुलगी लग्न झाल्यावर पण रूम स्वतःला मागते, वेगळी रूम पण तिने मागितली त्या मुलगीने. दादाबरोबर रूम मग मी शेअर म्हणलं मी बाथरूम मध्ये जाऊन झोपतो. मग केलं पण ती. दिवाळीमध्ये काहीतरी असं फोनवरती बोलतं ती बोलली की मी मित्राबरोबर फिरायला जाणार, एकट्या मित्राबरोबर फिरायला जाणार. मग दादा बोलला एकट्या मित्राबरोबर ग्रुपमध्ये ठीक आहे, पण एकट्या मित्राबरोबर कसं ते माझ्या घरच्यांना पण मम्मी नाही पप्पा नाही चालणार, आवडणार म्हणला तो. आमच्या घरी तसं चालणार नाही. ते बोलली माझ्या मैत्रिणी पण जातात. मग त्याच्यावरून त्यांचा वाद चालू होता. जरा त्यांनी माझ्या मुलग्याला सांगायला पाहिजे होतं, बाळा तू आमची मुलगी तुझ्या लायकीची नाही आहे म्हणून सांगितली असती तर की नाही लय बरं झालं असतं. माझा मुलगा वाचला असता हो. माझा हिरा होता, तो हिरा गमावलाय मी. आणि तो मुलगा मला सोडून गेला कायमचा. जगण्यात काय अर्थ आहे? जगण्यात काय जगावं मी? कशाबद्दल जगावं? मामा आला वरून खाली, असा पळत पळत आला एकदम खाली आणि म्हणला असा, हे ब्रह्मदेव जरी आला तर हे लग्न होत नाही, मी काय लग्न होऊ देणार नाही. आणि तिचं नाव त्या मुलगीचं घेतलं, मुलगीचं नाव घेतलं आणि म्हणलं तू जर लग्नाला तयार झाली तर तुला ठार मारेन म्हणलं. तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय ना त्या पद्धतीनं असं कन्क्लुजन निघतं की त्यांना लग्न मोडायचंच होतं, त्यांना लग्न करायचंच नव्हतं. म्हणून मी 5 वेळा का 4 वेळा गेलोय पोलीस स्टेशनला, तरी पण तिने अजून माझी कंप्लेंट घेतली नाही. ते बोलतात का आमच्या वकिलाला विचारतो की तुमची केस जर FIR होत असला तर घेतो करतात. माझ्या लेकाला कधी न्याय पाहिजेच. कसा कोण जनता देणार न्याय ते जनतेलाच माहिती. मित्रांनो, स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असं म्हटलं जातं. एका मुलासाठी आपली आई म्हणजे सर्वस्व असतं आणि एका आईसाठी आपला मुलगा म्हणजे सगळं काही असतं. ती जे काही करते तिच्या आयुष्यामध्ये ती सर्व आपल्या मुलांसाठी करत असते. निस्वार्थी भावनेनं आपल्या मुलांवरती तिने जीव ओवाळून टाकलेला असतो. आणि अशी एक आई जेव्हा आपल्या 27-28 वर्षाच्या मुलाला आपल्या डोळ्यादेखत जाताना पाहते, देवाघरी जाताना पाहते, तेव्हा ते दुःख खूप वेदनादायी असतं असं मला वाटतं. आपल्याकडे कोल्हापूरहून एक आई आलेले आहेत आणि त्यांचा धाकटा मुलगा आलेला आहे. खरं तर ही दुःखदायक जी घटना घडलेली आहे त्यांच्या बाबतीत गेल्या 4 महिन्यापूर्वीच. ती का घडली, कशी घडली आणि त्याच्यातून काय निष्पन्न झालं किंवा त्याचे परिणाम आता त्यांना काय भोगावे लागतात, या सगळ्या संदर्भात ते आपल्याशी चर्चा करणार आहेत. त्यांच्या मुलाचा साखरपुडा झाला होता आणि साखरपुड्यानंतर मुलीच्या घरच्यांनी लग्नाला नकार दिला. मुलगा त्यांचा सरळमार्गी होता. आयुष्यामध्ये त्याने कधी कुठलं काही वाईट कृत्य केलं नव्हतं. त्याच्यामुळे महिनाभरामध्येच तो त्या मुलीसोबत आता होणारी बायको आहे म्हटल्यानंतर अटॅच झाला होता आणि अचानक लग्नाला नकार दिल्यामुळे समोरून त्याला ते दुःख सहन नाही झालं आणि त्याच्यामध्येच त्यानं स्वतःला संपवून घेतलं. आणि त्याच्यानंतर जवळपास आता ह्या घटनेला 4 महिने झालेले आहेत. पण 4 महिन्यानंतरसुद्धा त्या आईला आजही तितकाच त्रास होतोय जितका 4 महिन्यांपूर्वी होत होता. आई, आता मी तुम्हाला स्वागत वगैरे तुमचं काय नाही, कारण तुम्ही आता तुमचं दुःख इथे मांडणार आहात. नमस्कार करतो मी. आणि ओंकार, तुझ्या भावाबद्दल असं घडलंय. हे जे काही घडलं ते तुम्हाला आता इथे सांगायचं आहे सगळं. तर मी तुम्हाला विनंती करतो, तुमच्या मुलाबद्दल सगळं सांगा आणि नक्की हे काय घडलं, कसं घडलं हे सांगा आम्हाला. सुरुवात तू कर. दादाबद्दल सांग, तुमचं गाव सांग पहिला, कुठून आहात ते आणि घरी कोण कोण असतं, दादा काय करत होता आणि थोडंसं सांग, मग नंतर मी आईंना विचारेन. हो चालेल. आम्ही 4 लोक, मूळचे आम्ही कोल्हापूरचे. शिक्षणासाठी पप्पा म्हणजे आर्मीमधून पप्पा अगोदर रिटायर झालेले 2006 साली. तर रिटायरमेंट नंतर गावीच त्यांनी जॉब केला 5 वर्ष. आणि त्यावेळेमध्ये पण माझं शिक्षण, दादाचं शिक्षण हे गावाकडेच झालं, गावच्या शाळेमध्ये. त्याच्यानंतर पप्पांना RBIमध्ये नोकरी लागली. मग त्या नोकरीच्या निमित्ताने शिक्षण पण मुंबईमध्ये चांगलं भेटेल अशा हेतूने पप्पांनी मुंबईला जायचं ठरवलं. म्हणून आम्ही परत मुंबईला शिफ्ट झालो 2013 साली. तिथून दादाचं हायस्कूल पूर्ण झालेलं. 10वी गावाकडे गेली. त्याच्यानंतर कॉलेजला तिकडे ॲडमिशन दादाने घेतलं. मग माझंही हायस्कूल चालू व्हायचं होतं. म्हणजे मी 8वीमध्ये मुंबईला आम्ही शिफ्ट झालो. दादाने इंजिनिअरिंग पूर्ण केली आणि सिव्हिल इंजिनियर होता तो. मोठा होता का तुझ्यापेक्षा वयाने? माझ्यापेक्षा दादा मोठा होता. ती 2.5 वर्षांनी मोठा होता. तर दादाने सिव्हिल इंजिनिअरिंग केली. साईटवरती जायचा तो, असं जॉब सिव्हिलच्या साईटवरती जॉब होता. पण कन्स्ट्रक्शन साईटवरती त्रास होतोय म्हणून मग
1 वर्ष गॅप घेऊन त्याने सीडॅक करून IT मध्ये एंट्री केली. म्हणजे IT मध्ये त्याला जॉब भेटला. माझ्याच मित्राचा स्टार्टअप होता तिथे त्याला मी माझ्या मित्राला बोलून जॉइन करवलं. तिथे तो करत होता. मग मागच्याच वर्षी 2025 साली आम्ही ठरवलं आता जॉब आहे, सगळ्या गोष्टी सुरळीत चालू आहेत. तर आता आम्ही म्हणजे पप्पांनी वगैरे ठरवलं की दादाचं आता लग्न करूयात आपण. म्हणून लग्नाला बघायला म्हणून आम्ही ऑनलाईन वधूवर सूचकमध्ये रजिस्टर केलं. तिथून मग मम्मी, मी, पप्पा आम्ही तिघे अगोदर बघायचो. मग तिथून मुली शॉर्टलिस्ट करायच्या. मग ते दादाला दाखवायचं. दादाची पसंती असेल तर आम्ही पुढे जायचं असा प्लॅन होता. मग आम्हाला जे स्थळ आलेलं ती एक मुलगी होती, कोल्हापूरचीच मुलगी होती. जॉबला पुण्यामध्ये होती. कोल्हापूरमध्ये आदमापूर बाळूमामा बाळूमामांचा आदमापूर. हां. देवस्थान आहे ते त्याच्या जवळचंच गाव आहे तिचं. तिथली मुलगी होती. मग तिथून ऑनलाईन आम्हाला म्हणजे आम्ही शॉर्टलिस्ट केली मुलगी. दादाला दाखवल्यावरती दादा बोलला, "ठीक आहे." म्हणजे आम्ही त्याला बोललो, की "तू प्रत्यक्षात बघ. तुला काही प्रत्यक्षात चांगले वाटत असेल तर आपण पुढे जाऊ." नाही, साडीवर त्याला आवडलीच नव्हती ती. मग मी एक असा ड्रेसवरला एक म्हणजे कुत्र्याबरोबर तिने फोटो काढलेला होता. मग मी साडीवरला त्याला दाखवलाच नव्हता फोटो. कुत्र्यावरला बरोबर फोटो होता त्यात जरा ती बरीपैकी चांगली दिसत होती म्हणून मी त्याला तेच दाखवलं. आणि नंतर म्हणजे माझा पण मोबाईल घ्यायचा तो शुभम घ्यायचा. मग शुभमने माझा मोबाईल बघितला. "मम्मी हा फोटो का दाखवला नाहीस तू मला साडीवरला?" मी म्हटलं, "बाळा तुला पसंत येणार नाही म्हणून मी दाखवला नव्हता." आणि म्हणलं आपण आता काय करायचे आहे फक्त नुसतं जायचं आणि बघायचं आहे मुलगी. फोटो बघितला काय करून घरी घेऊन येणार आहे का लगेच आपण? त्याच्यावर नंतर आपण विचार करू असं म्हणलेलं त्याला मी. मग त्यानं मग ठीक आहे बरं म्हणला, मग तसंच करूया आपण बघूया आधी. मग तिथे गेल्यानंतर त्याला पसंत आली. मात्र बघितल्यावर प्रत्यक्षात ज्यावेळी मुली बघतो आपण त्यावेळी काय काय मुली फोटोत व्यवस्थित दिसत नाहीत, काय काय असं असते. मग तिथे तिला प्रत्यक्षामध्ये साडीवर बघितलं तर बऱ्यापैकी चांगली वाटली. पण शिक्षण पण होतं चांगलं तिचं. आणि म्हणजे आम्हाला काय पाहिजे होतं, आम्ही आता एकतर मुंबईत राहतोय म्हटल्यावर पाठीमागचं फॅमिली चांगली पाहिजे. भले आम्हाला काय त्यांचं नको, त्यांना काय द्यायला गरज नाही, हे नाही वगैरे असं आमचं म्हणणं होतं. मग ते वडील पण चांगले शिकलेले वगैरे होते तर म्हणून आम्ही झालं त्यांना बघितलं. आमच्या इकडं बघायला आलीत ती, असं झालं ते. त्यांना पसंत पडलं होतं तुम्हाला? हां, आमचं पण ते बघायला आलेत, घर बघायला आली तिथे. मग घर बघायला आलेत, घर बघितलं. गावात आम्ही आता बांधायला चालू आहे आमचं घर. ते पण घर बघितलं. आणि पहिलं पण म्हणजे अशी 2 घर आहेत मग आमच्या गावात, ते बघितलं. मग आमचं मुंबईत पण घर आहे ते त्यांना सांगितलेलं आम्ही. मग घर मग ठीक आहे म्हणले, तर गेलेत आमचं घर वगैरे बघून. त्यांनीच आम्ही बघून आल्यानंतर ते आमच्याकडे आले होते गणपतीतून. मग आम्ही पण आमचं बघितल्यानंतर गेलेत. आणि म्हटले तर परत त्यांच्या पप्पांचा फोन आला की नाही माझ्या मुलगीला परत शुभमबरोबर बोलायचं आहे आणि त्याच्यासाठी आपण एखाद्या हॉटेलमध्ये वगैरे मीटिंग ठरवू. बरं ठीक आहे म्हणलं, आता काय बोलायचं आहे तर बोलू दे ना. काय जर त्यांना पुढच्या आयुष्याचं बद्दल काय बोलायचं असलं तर मुलगीला काय प्रत्यक्षात मुलग्याबरोबर बोलायचं असलं तर बोलू द्यात. मग आमच्या दिरांचं घर आहे कोल्हापुरात फुलेवाडी. कोल्हापूरमध्ये. हां, कोल्हापूरमध्ये फुलेवाडी घर आहे. मग आम्ही म्हटलं हॉटेलमध्ये वगैरे गेलं तर हॉटेलमध्ये आपल्याला 1 तास 2 तास कोण बसू देणार आहे? त्याच्यापेक्षा आमच्या दिरांच्या इथंच बोलूया. मग दिरांच्या इथं वरती जाऊन गच्चीवर जाऊन त्यांच्यात 2 तास जवळजवळ बोलत बसलेली मुलगी. त्या मग दोघांचं 2 तासात डिस्कशन असं झालं. काय ठरलं असेल, त्या दोघांचं काय ठरलं? आता आई म्हणून मी विचारू शकतो का मुलग्याला, बाबा काय काय बोलला तुम्ही वगैरे? मग यांचं काय काय ठरलंच असणार ना चांगलं वगैरे. मग 2 तास बोललेत वगैरे. मग ज्यावेळी त्या मुलगीला भेटायचं होतं त्यावेळी तिचा पप्पा, मम्मी आणि मुलगी तिघंच जण आलती आमच्या दिराच्या घरी. 2 तास बोललेत वगैरे गेलेत आणि गाडीत बसून बाहेर पण गेलेत. एक 500 मीटर 100 मीटरच लांब गेले असतील. 100 मीटरवरून परत गाडी रिटर्न घेऊन आलेत आणि आम्हाला मुलगा पसंत आहे म्हणून ठरवून टाकून गेले. लगेच होकार दिला. लगेच होकार दिला. 100 मीटर गाडीत बसलेली माणसं परत आलीत आणि होकार दिला की आम्हाला स्थळ पसंत आहे. तर मी आमचे जाऊबाई म्हणल्या पेढे आणलेले त्यांनीच त्यांच्या तिकडूनच पेढे आणलेले बहुतेक. मग जाऊबाई म्हणल्या आता ये अगं तुला पेढे तरी देते, मग पेढे द्यायला. तर मी ताईंना बोलले आणि परत ताई शुभमला पण विचारा पसंत आहे का नाही. अगं तो गालातल्या गालात हसतोय म्हणल्यानंतर त्याला पण पसंत आहे मुलगी असं बोललं. ते 100 मीटर जाऊन रिटर्न येऊन त्यांनी स्वतः सांगितलेलं पसंत आहे म्हणून आम्हानी. म्हणजे मग त्यांचा होकार होता म्हणजे अगोदर. त्यांचा होकार. म्हणजे ज्या दिवशी बघितलं त्या दिवशीच त्यांनी नाही त्या दिवशी नाही, अगोदर रिटर्न बघितलं. आलतीत ना आणि मुलगीला हे करायला परत. म्हणजे मुलीचं आणि मुलाचं बोलणं झाल्यानंतर म्हणजे आम्ही त्यांच्या घरी झाल्यानंतर गेलो, ते ते आमच्या हो घरी बोलले. आली अगोदर त्यांच्या. ते त्यांच्या घरी आम्ही गेलेलो मुलगी बघायला. त्याच्यानंतर गावचं घर त्यांनी बघितलं. त्याच्यानंतर ते दुसऱ्यांदा नंतर काही दिवसानंतर बोलले की आपण असं डिस्कशन मुलगीला मुलगीला बोलायचं बोलायचं, हां. मुलाबरोबर. त्याच्यानंतर त्यांनी पसंती दर्शवली. त्याच्यानंतर हो, होकार दिला, होकार सगळं दिला. झालं. साधारणतः कधी झालं? 2025च्या गणपती म्हणजे सप्टेंबर गणपती सप्टेंबरमध्ये. गणपतीमध्ये सप्टेंबरच्या स्टार्टिंगला.
त्याच्यानंतर पुढे काय घडलं मग लग्नाचं कसं कसं बोल त्याच्यानंतर मग साखरपुडा ठरलं, म्हणजे ऑक्टोबरमध्ये ठरलेला, पण त्याच्या अगोदर ते नाही बोलले की त्याच्यानंतर आम्हाला मुंबईला मुंबईमध्ये पण आलतेत ना घरी बघायला. अच्छा म्हणजे त्याच्यानंतर मुंबईचं त्याच्यानंतर ते हा. कोल्हापुरात ती मुलगी भेटली, ठरलं म्हणून सांगितलं, ते झालं. परत कोल्हापूर मुंबई, मग आम्ही मुंबईला गेलो ना, गणपती संपल्यानंतर आम्ही पण मुंबईला आलो. आणि मग मुंबईला आल्यानंतर म्हणले मुंबईतलं घर बघायला यायचं यांना. मग मुंबईतलं घर बघायला म्हणजे जिथे आम्ही राहत होतो ते काय भाड्यानंच, आम्ही म्हणजे रेंटनं राहत होतो. मग तिथं 2 BHK मध्ये रेंटनं राहत होतो. रेंटनं ते घर बघितलं, तिथं नाश्ता वगैरे झाला. मग आमचं प्रत्यक्षात आमचं पनवेलमध्ये घर आहे. मग यांना पनवेलमध्ये घर बघायचं होतं. मग पनवेलमध्ये घर बघायला आले त्यावेळी तिचा भाऊ आलेला आणि मावशी, काका आणि मावशीचा मुलगा एवढीच आलेलीत. आणि अजून 2 कोणतरी आलेले लोक, म्हणजे तिचे आई वडील काय आले नव्हते जेव्हा आमचं पनवेलचं घर बघायला आलते त्यावेळेला. मग पनवेलचं घर बघून गेल्यानंतर यांना यांना 1 BHK घर आमचं आहे ते. यांना पसंत आलं नव्हतं. 2 दिवसानंतर हिने म्हणजे मग पहिलं आमचं काय ठरलं होतं की बाबा आता पनवेलला तुम्ही घर बघायला येणारच आहे आणि मुलगी पण येणार आहे, तर आपण साडी वगैरे घेऊया, तिकडंच तिच्या पसंतीने अंगठी वगैरे बनवूया, कारण ते आहे तरच ते बरोबर. मुंबईमध्ये मग आहे मी तो बोलले त्यांना ते आमच्या घरी आल्यानंतर की अंगठी वगैरे बनवायला आणि साडी बघायला जायचं होतं. काय झालं तर नाही, तुम्ही घाई करू नका, आम्ही तुम्हाला नंतर सांगतो. ठीक आहे म्हणलं आम्ही, काही नको म्हणते तर राहू दे. आणि मग नाही, मग ती गेलीत घर वगैरे बघून, गेली ते पनवेलचं घर वगैरे बघून. 2 दिवसानंतर तिने परत फोन केला की समोरून त्यांनी आम्हाला स्वतःहून फोन परत केला. समोरून फोन केला की आम्हाला पसंत आहे, बरं मग दुसऱ्यांदा त्यांनी सांगितलं फोन करून की आम्हाला पसंत 2 पसंत आहे म्हणून दिवस टाइम सांगितलं घेतला की दुसऱ्या वेळ. त्यांना वाटलं की 1 BHK कसं राहायचं म्हणजे वगैरे. 1 BHK आणि पनवेलमध्ये म्हणल्यावर मग ते जे मध्यस्थी होते ते बोलले, आता तिघं पण नोकरी करतात. बरोबर मागे पुढे घे. पप्पा एवढा RBI मध्ये काम करतात, मिलिटरीनं रिटायर झाले, मुलं IT इंजिनियर आहे, ते करतील आता म्हणजे. आणि त्यांना मी सांगितलं होतं की आम्ही परवा सिडकोच्या लॉटरी निघाली होती त्यावेळी दोघांनी पण यांनी फॉर्म भरले होते ना. मग उद्या त्यांनी 2 कोटीचं जर घर घेतलं तर घेऊ शकतात ना. हा, नोकरीला आहेत म्हणल्यावर नोकरीला आहेत म्हणलं 2 कोटीचं पण घेतील 2 BHK. ते मग त्यांना सांगितलं वाटतं, ते आमच्या देखत काही सांगितलं नव्हतं त्यांचं. तिनेच म्हणजे जो मध्यस्थी परस्पर. वगैरे नाही, आमच्या म्हणजे यांच्या बरोबर Mutual एक काम common करणारा माणूस friend. होता, तो तिकडला होता, बाळूमामाच्या इकडला, यांचा मित्र. मग आता त्यांनी आता 2 वेळा भेटून तुम्हाला सांगितलं की पसंत आहे. तुम्हाला मुलगी पसंत होती का? आम्हाने पण मुलगी पसंत आम्हाला होती ना, आम्हाने पहिलीच बघितली त्यावेळीच आम्हाने मुलगी पसंत आली होती. मुलगी चांगली होती, शिक्षण झालेलं, जॉबवर. काय सांगितलं होतं? जॉब कुठे करते, एज्युकेशन वगैरे काय सांगितलं होतं? त्यावेळेला आम्हाला त्यांनी सांगितलं की ती आता IT मध्ये अगोदर जॉब केला 2 वर्ष. तिथून काहीतरी इन्फोसिसमध्ये होती. हां. तिथे कोणत्यातरी एक्झाम मधून काहीतरी हे झालं, मग तिथून तिला काढलेलं कंपनीनं. मग त्याच्यानंतर ते जॉब शोधत शोधत ते BPO मध्ये काम करत होती. आणि बोलताना बोललेलं आम्हाला IT मध्ये वगैरे, पण ते BPOचं थोड्या वेळानंतर, काही दिवसानंतर सांगितलं पुढे जा. IT मध्ये काम करणारी मुलगी BPO मध्ये काम कसं करेल? कसे हो, असा डाऊट आहे ना. आम्ही डाऊट आमच्या लक्षात आलं नाही. आणि आणि त्यांनी काय सांगितलं माहिती आहे का, ती काही दिवसासाठी करणार आहे आणि एक्झाम देते म्हणून सांगितलेले. ऑफिसरची कुठली एक्झाम देते, इन्शुरन्स ऑफिसरची काहीतरी, हां ती एक्झाम तिचा पप्पा म्हणला चालू आहे तिची. मग ते साखरपुड्याच्या तारखा घेताना पण त्यांचं ते चाललेलं, ती इन्शुरन्स ऑफिसरच्या परीक्षा देते आणि हे करते. आपण पण म्हणतोय ना आता थोडे दिवसासाठी करते, तर इन्शुरन्स ऑफिसरच्या परीक्षा द्यायला लागली मुलगी म्हणल्यानंतर आपल्याला पण वाटतंय ना. आम्ही एवढं खोलात गेलो नाही, म्हणजे पाठीमागची फॅमिली जर बघितलं तुम्ही ना, जर मोठी आहे त्यांची, म्हणजे मामा वगैरे असं मोठी, म्हणजे एक नाव असतं असं, तसे नाव प्रकारे असणारे आहेत. एवढी लोक तर खोटं बोलू शकत नाहीत. काय वेळा तर विश्वास हा कुठे नाही कुठे तर ठेवावा लागतो लोकांवरनी विश्वास. असं नाही की प्रत्येकावर जर सगळ्याच विश्वास नाही. गोष्टी थोडी मिळणार हां, आम्हाला आणि याच्यामध्ये. आपल्याला तरी सगळ्याच गोष्टी कशा मिळतील. याच्याबद्दल आम्ही तिकडे कामाच्या बाबतीमध्ये चौकशी नाही केली. चौकशीच केली म्हणजे नाही. पुण्यामध्ये काम आहे, कुठे काम आहे, काय आणि काम आहे, त्यांनी काय काही एवढं सांगितलं जास्त. सांगता वेळी, काम असं आहे की 3 आठवडे ती घरातून काम करते आणि फक्त 1च आठवडा कामावर जाते, असं कुठलं काम आहे की 3 आठवडे घरी आणि 1 आठवडा काम? म्हणजे असं सांगितलं होतं. माझ्या तरी अशी माहितीत कुठलं नाहीये. ही आमची मात्र चुकी आहे की आम्ही हे मुलगीबद्दल जरा माहिती मुलगी बरोबर माहिती काढायला पाहिजे होती. आमचं आम्ही हिनी काय त्यांच्या म्हणले, घरच्यांच्या वरती गेलो. मग घरच्यांच्या वरती सुशिक्षित गेले. चांगले आहेत, बोलायला हां. वगैरे, राहायला वगैरे. आणि नामांकित घरचे- माणसं आहेत म्हणल्यानंतर मुलगी पण असं त्यांची हे असेलच ना, असं वाटलं आम्हाला. बरं आता हे सगळं गणपतीमध्ये झालं सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये. त्याच्यानंतर मग साखरपुडा वगैरे कधी ठरला? ऑक्टोबर 4 ऑक्टोबरला साखरपुडा झाला. तो कोणाकडे होता? त्यांच्याकडे? हां, त्यांच्याकडे, मुलगीकडे त्यांच्याकडून सगळं. 1000 लोकांचं जेवण वगैरे त्यांनी ठेवलेलं, मोठा कार्यक्रम केला. साखरपुडा मोठा बनवलेला. एकदम मोठा, म्हणजे लग्न पण कोणाचं नसतंय तसं, लग्न एवढंच एवढा मोठा झालेला. साखरपुडा. 1300-1400 माणसं, ते 1000 म्हणता 1400 माणसं केली ती. जेवले. म्हणजे साखरपुडा सुद्धा झाला होता. हां, झाला होता त्यांच्या. नंतर काय घडलं? त्याच्यानंतर मग दिवाळी ऑक्टोबरमध्ये, मिड ऑक्टोबरमध्ये दिवाळी होती. त्याच्यामध्ये दिवाळीमध्ये म्हणजे ते मुलगीचा भाऊ जो आहे तो
मोठा भाऊ मुंबईमध्येच आहे जॉबला. तर ह्या लोकांचं काहीतरी फोनवरती दोघांमध्ये झालं, म्हणजे दादाचं आणि जे ते मुलगीचं, दोघांमध्ये फोनवरती काही असंच बोलणं वगैरे, ती जास्त बोलायची नाही वगैरे. मग दादा तिला जास्त बोला आवडत नव्हतं, जास्त बोलायचं नाही, मेसेज करायचं नाही, नाही. जास्त बोलायचं नाही, रात्रीचा कॉल आणि करायचं नाही. ठरलेला त्यांचा टाइम होता संध्याकाळी असं कसं, आता होणारा नवरा आहे ना, साखरपुडा झालाय तुमचा, होणारा नवरा आहे म्हटल्यानंतर नाही बोलायचं. नाही, मी तर विचारायचं नाही ऐकलंय की वगैरे. असं मुली, म्हणजे मी बघितलेल्या मुलींचं सांगते तुम्हाला, रात्रभर बोलतात मुली, हा एकमेकांना जाऊन, कारण आयुष्य काढायचं आहे ना घरच्यांना आयुष्य दुसरं. काढायचं आहे म्हणल्यानंतर. ही नाही, हिचं म्हणणं त्यांचं काय, बोलायचं नाही का, मेसेज करायचं नाही. आता जरी तुम्ही जर मोबाईल माझ्या शुभमचा बघितला तर त्याच्यात शुभमचं मेसेज किती आहेत आणि तिचं मेसेज आय लव्ह यू असं आता म्हणतातच ना मुली, सहज म्हणतात हो आता, बोलतात लगेच. एकदा साखरपुडा झाल्यानंतर त्या मुलगीने एक वेळा पण बोललेलं नाही त्याला. म्हणजे ते म्हणजे बोलायचं पण हिंचं नव्हतं काय की होतं मोठं. म्हणायचं. आणि बरं तू साखरपुडा एवढा मोठा करून लग्न मोडणं, एखाद्याला जर आपल्यासारखं करायचं, 1 महिना त्याच्यासंग फोनवर बोलायचं गोड आणि डायरेक्ट नाही म्हणून सांगायचं म्हणल्यानंतर काय. ते साखरपुड्यानंतर मग मुंबईमध्ये तो भाऊ तो बोलला, असं यांचं हे होतं, हां. वादविवाद होत आहेत सारखे. मग तो बोलला की आपण भेटूया. मग मी आणि दादा आणि तिचा मोठा भाऊ भेटायला दादरमध्ये ते स्वामीनारायण मंदिर आहे, त्याच्यासमोर एक कॅफे आहे, तिथे गेलेलो. मग तिथे गेल्यावरती वगैरे नाश्ता वगैरे ऑर्डर केला. मग दादा, तो तिचा जो दादा आहे तो बोलला की तर तुमच्या दोघांमध्ये मी तिची बाजू ऐकली, मला तू आता तुझी बाजू सांग. म्हणजे दादाला वाटलं की आपुलकीने तो बाजू ऐकून घेईल आणि मग त्याच्यानंतर काय ते सोल्युशन निघेल आणि मग असा बरं काढेल होईल. असं त्याला वाटलेलं. मग मग शुभमनं जे ज्यावेळी काय सांगता वेळी सांगितलं ते कुठल्या आदरानं सांगितलं की बाबा तिचा म्हणजे होणाऱ्या बायकोचा भाऊ मला एक आदरानं विचारतोय, म्हणजे त्याला ते असं आपुलकीनं आदरानं आपुलकीनं हां. विचारतोय म्हणून त्याने जे काय आहे ते सगळं सांगितलं. सांगितलं. त्याच्यामध्ये आता एक सीन झालं होतं की ते कॉलवरती बोलताना मोबाईल वगैरे वापरायची. मग ते स्नॅपचॅट स्नॅपचॅट वगैरे वापरणार वापरायची. वगैरे मग सगळं ते वापरायचे. स्नॅप वापरत होती. मग दादा असं मेन्शन केलं की ती फोनवरती बोलताना बिझी असतेस. मग ती बोलली नाही मी अशीच असते बोलली. मग नेक्स्ट टाइम काहीतरी झालं त्यांच्यामध्ये, मग त्याला समजलं की ती स्नॅप वापरते. मग ती अगोदर बोललेली मी नाही, फोन नाही वापरत बोललेली. मग ती हां. स्नॅप वापरताना भेटली. मग दादा बोलला ती सापडली असा शब्द त्याने वापरला. मग स्नॅप जेव्हा हे लग्न मोडलं वापर. त्याच्यानंतर मीटिंग आमच्या झाल्या ना, त्या एका मीटिंगमध्ये त्या लोकांना वाटलं की सापडली शब्द जो बोलला तो सापडली कोणा मुलाबरोबर सापडली का, म्हणजे जो शब्द वापरला ज्या संदर्भात होता संदर्भ सगळा हे केला आणि शब्द त्याच्या संदर्भ विरोधात तिने धरला. गाळलाच. स्वतःची चूक कुठेतरी झाकण्यासाठी तुम्हाला संदर्भ हो हा, संदर्भ पुढे जाऊन गाळला. मग त्यांनी दादाला परत ब्लेम केलं त्या गोष्टीबद्दल. म्हणजे अशा काय काय ज्या गोष्टी बोलला त्या आउट ऑफ कॉन्टेक्स्ट घेऊन ते मग छोटी गोष्टीला मोठं केलं. मोठीच केली तिने, असं केलं. तसं काय घडलं नव्हतं खरं नाही, तर. नाही. काही कळलं नव्हतं. ज्याचा ब्लेम दिला गेला. हा त्याचा ब्लेम blame दिला. त्यांनी केला. मग त्याच्यासाठी आम्ही किती रिक्वेस्ट केली, तिच्या बाबाला केली, आम्ही केली, ओंकारनं केली, अहो माझ्या शुभमचं ऐकून घ्या त्याला. तेच आणि त्यानं काय सांगितलेलं माहिती आहे का, म्हणजे रात्री ती कामावून रात्रीची येते 2 वाजता वगैरे येते बोलली ती. तर शुभमचं काय म्हणणं होतं, मी आज बोलबिडूवरती पुण्याबद्दल म्हणजे ऐकून आहे, तुम्ही पण माहिती असेल तुम्हाला पुण्याबद्दल भरपूर असते ना, मुलींच्यावर काय हे होते, म्हणून मी तुला म्हणजे एक आदरानं की बाबा रात्रीची येते, आपली होणारी बायको आहे, एक मला काळजी वाटते म्हणून तिला मी विचारतोय की तू आलीस का, पोचलीस का. फक्त माझं इच्छा काय आहे, तू पोचलीस म्हणून मेसेज कर. तर ह्यांचं काय, ह्यांचं बोलणं काय, ह्यो 2-2:30 वाजता कशाला तिला मेसेज करतोय, तो 2 वाजेपर्यंत कशाला जागत राहतोय, काय गरज आहे ना जागत राहायची. तर IT मध्ये तुम्ही आता IT मध्ये काम करणाऱ्या मुलांचं कसं आहे, वेळ मिळेल तसं ते करतात. आणि आमचा शुभम असा होता की त्याला रात्र जरी पूर्ण रात्रभर जागून जरी त्याला काम जरी दिलं एखादं तर तो करणार पूर्ण, असं त्याचं होतं शुभमचं. आणि तो कधी कधी केला असेल मेसेज वगैरे तिला. तिनं त्या मुलगीनं काय करावं, मेसेज जो करतो आता होणारा आपला नवरा आहे, साखरपुडा आपला झालाय, तो मेसेज कुणाला दाखवायचा असतोय, आपला मेसेज म्हणजे आपला मोबाईल होणाऱ्या नवऱ्याचा कुणाला दाखवायचा असतोय. आमच्या शुभमचं जे मेसेज मी आता बघितलं तुम्हाला सांगते ना, शुभम गेल्यानंतर मी ते मोबाईलमध्ये बघितलं त्याच्या मेसेज. त्याच्या पहिला कधी मुलांचं कशाला घेतोय आम्ही, तिनं आपल्या काकाला सांगितलं, म्हणजे मावशीच्या नवऱ्याला सांगितलं, भावाला दाखवलं, बाबाला दाखवलं, हा एवढं मोठे मोठे मेसेज कशाला करतोय, तो रात्रीचा जागा का असतोय, असा फालतू तिचं पप्पा ते प्रश्न विचारतात, ह्याच्यावर काय कर्ज आहे का, म्हणजे असं बोलतोय, असं काही पण म्हणजे असं जे कधी माझ्या मुलांच्या ब्लेन असं केलेत की कधीच त्यांनी ते केले नव्हते, असं केलं त्याच्या. त्याच्यानंतर ते मीटिंग जी झाली ना दादाबरोबर तिच्या, मग त्याच्यानंतर मग घरी आल्यावरती मग काही दिवसांनी त्यांचा कॉल वगैरे आला की ही लोक जास्त बोलतात, थोडा त्यांच्यामध्ये पॉज म्हणजे थोडं थांबू देत, फोनवरती कमी बोलू देत, मोजकाच वेळ बोलू देत, मग त्याच्यामुळे त्यांच्या वादविवाद नाही होणार ते असं बोलणं होतं. नाही त्यांचं बोलणं काय, काम करायचं का बोलायचं. तुम्ही आता बोलताय हे PPO बोलताय, ती कंपनी काय आहे ते तुम्ही मला सांगा आणि तिला काम किती असेल ते सांगा.
ही कंपनी कशी आहे आणि ह्या कंपनीत काम करणार काम असतं आणि एवढं बोलायला कुणी सांगेल. IT मध्ये जो मुलगा काम करतोय तो बोलतोय वेळात वेळ काढून, आणि ह्यांची असल्या कंपनीत काम करणारी मुलगी ती असण्यामध्ये काम लय असते आणि कशाला जागा लागते आणि कशाला काय करायला लागते बोलतात. काय बोलायचं सांग. आपण मुलीबद्दल संपूर्ण माहिती घेतली नाही पहिल्यांदाच, ही आपली चूक झाली तर पाहिजे. एकच आमची चूक काय झाली, फक्त आम्ही तिच्या वडिलांच्यावर विश्वास ठेवला. त्यांना विचारलं होतं आमच्या मुलग्याचं कुठं काही तक्रार नाही आहे, म्हणजे मुलींच्या वगैरे वगैरे असं त्याचं अफेअर नाही तर मुलीचं पहिलं काय त्याचं लपडं वगैरे आणि काही नाही आहे. तुमच्या मुलगीबद्दल तुम्ही आम्हाने स्वतः सांगा, कारण मी काय तुमच्या मुलगीची इकडं पुण्यात चौकशी करायला गेले नाही. आम्ही तिच्या वडिलांच्यावर विश्वास ठेवला की पाटील सर म्हणलं तसं माझी मुलगी 3 आठवडं घरातून काम करते, 1 आठवडं फक्त जाते आणि माझ्या मुलगी माझा विश्वास आहे. ह्या विश्वास घेतलात आम्ही फक्त. काय होतं आहे माहिती का, आता मी जवळपास हजारो मुलामुलींशी बोलत असतोय. कधी कधी काय असतं, आपले आई वडील असतात भोळे भाबडे, मग तुम्ही आहात जुन्या जनरेशनमधले. आत्ताचे जवळपास 90% मुलं मुली हे आई वडिलांना फसवतात, घरच्यांना फसवतात मग केलंच तिने, तसंच केलं तिचं. आणि सांगतात दुसऱ्या ठिकाणी. त्यामुळे कधी कधी कसं असतं, वडिलांचा पण दोष नसतो तिथं. नाहीच आहे. तिचं काय केलं अंधारात तिने असतात, सांगता आई-वडील तुम्हाला, अंधारात तिचं असतात, दाखवायचं त्यांना दात माहिती वेगळं नसतं आहे. आपली मुलं काय करतात. मग दुसऱ्यांची मुलं वाईट असेल पण आपली मग मुलं वाईट असतात असं कधी कोण विचारच नाही करत. हा आपला तो बाब्यान दुसऱ्याचं कार्ट. म्हणजे कसं असतं माणसाचं, आम्ही केला की तो चमत्कार असतो आणि दुसऱ्यांनी केला की तो मग रेप असतो. आणि तिने केलं काय माहितीये का, तिने ज्यावेळी ही आता लग्न मोडायचं तिने कारण धरलं की नाही, तिने फक्त आपल्या मुलगीची बाजू ऐकली. आमच्या मुलग्याच्या बाजूला महत्वच दिलं नाही अजिबात. तो त्याची ऐकत नव्हती ना, म्हणजे मग म्हणजे मम्मी त्यात काय असं झालं जास्त की लोक बसलीत म्हणून समजा 20-25 माणसं बसली तर कसं मला मम्मी असं बोलताना जरा हे होतंय. मग त्याला आम्ही काय सांगितलं, हे नाही आमच्या मिस्टरांनी सांगितलं की तुला जास्त बोलताना हे होतंय ना, जास्त लोकात बोलताना हे होतंयस तू मला लिहून दे. 4 पानं माझ्या मुलग्यानं लिहून दिली. तर म्हणजे ती ज्यावेळी ते आता म्हणतात ना असा असा शब्द हा बोललाय, मग कोणता ती शब्द बोलल्यानंतर मी कोणता शब्द बोललोय ते सगळं लिहून त्यानं दिलं. त्याच्याकडे तिने डुक्कून बघितलं नाही त्या माणसाने. म्हणजे तिने हे फक्त सगळं आपल्या झालं ते मुलगीची बाजू ऐकली. जी काय मुलगी बोलल तेच खरं मानलं. खरं. आणि माझ्या मुलग्याला खरं मानलं नाही ना, त्याला त्याच्यात जास्त म्हणजे डिप्रेशनमध्ये कशामुळे गेला तो त्याच्यात गेला. म्हणजे मी जर चांगला वागून जर माणसं मला समोरची हे करतात आणि माझं लग्न मोडते म्हणल्यावर त्याला त्याच्यामुळंच त्यानं ते औषध खाल्लं, नाहीतर त्या औषध खाण्याच्या ह्याच्याकडे जाणारच नाही माझा शुभ. त्या मुलीच्या भावाला तुम्ही भेटलात, त्याच्यानंतर मग कमी बोलणं झाले. कमी बोलणं झालं आणि मग अचानक मग त्याच्यानंतर परत ते चालू बोलत होते दोघे, दादा आणि ती बोलत होती. मग ते एक दिवस बोलले, गुरुवारचा काहीतरी त्यांचा कॉल झाला. म्हणजे त्यांचा टाइम ठरलेला होता ना, सकाळी किंवा संध्याकाळी एक तिचा टाइम फक्त ठरलेला. कॉल त्यानं त्या करायचा. टायमिंग मध्ये कॉल करायचं, त्यानं करायचं नाही कॉल, मुलग्यानं कॉल तिने करायचं नाही, तिनेच तिनंच कॉल कॉल करायचा आणि एवढा वेळ बोलणार. तो जो कॉल झाला मग म्हणजे त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी थंड शांत माणसं आहेत म्हणून तुमचा मी किती फायदा घ्यायचा ते तिनं ओळखलं पूर्ण, आणि तिनं केलं शेवटला. तिनं काय केलं त्या मुलगीनं, आपले खायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे केले आपल्या घरच्यांच्या बरोबर, आणि माझ्या मुलग्याला सगळा उलटा पाडला आणि ते सगळं ते लग्न मोडायला तिनं कारणीभूत ठेवलं. ते नातं नव्हतं ऍक्च्युली, तो व्यवहार होता. ते आता ते कळतंय तुमच्या सांगण्यावरून. ते मग त्याच्यानंतर अचानक कॉल आला. गुरुवारी त्यांचं बोलणं झालं, नॉर्मल होतं म्हणजे प्रेमाच्याच गोष्टी ते बोलले. आणि शुक्रवारी मग लगेच त्यांचा अचानक रात्रीच्या वेळेस कॉल आला तिच्या पप्पांचा की आपण आता इथे पाटील सर थांबूया. म्हणजे पप्पांना पाटील सर बोलत होते. तर ते बोलले की आता आपण इथे थांबूया, दोघांच्या विचारामध्ये मतभेद आहेत, असे ते बोलायला लागले अचानक. थांबूया म्हणजे लग्नच थांबूया. हां. साखरपुडा एवढा केलाय लग्नच थांबूया. अचानकच म्हणजे कॉल आला. म्हणजे तिच्या दादाशी बोललं, त्याच्यानंतर थोडा वेळ ते थांबले, त्याच्यानंतर कमी बोलणं झालं, परत नॉर्मल बोलायला लागले आणि अचानकच कॉल आला त्यांचा की आपण इथे थांबूया. मग ते दादाला थोडं ते ज्या दिवशी रात्री कॉल आला त्या दिवशी खूप त्याला त्रास झाला की अचानकच का, मी आतापर्यंत आपण एवढं चांगलं बोलतोय, प्रेमाने बोलतोय आणि अचानकच काही कारण काही नसताना ती संध्याकाळी आम्ही दोघं चांगलं बोललोय फोनवर, माझ्याबरोबर ती चांगली बोलली आपण एक दिवस आणि तिचे अगोदर पप्पा आणि नाही दुसऱ्या म्हणतात. दिवशी म्हणलं लगेच कसं कॉल लगेच येतोय सकाळ की नाही. नाही म्हणून काय मी काहीच बोललं नाही. मग तो तिच्या म्हणले पप्पा की मग संग आपण पण बोलला बरोबर, त्यांच्या पप्पा तिच्या पप्पा बरोबर बी बोलला. त्यावेळी पण बोलला की मी नाही बाबा काही भांडण वगैरे बाबा मी त्यांच्या संग केलं नाही, आम्ही दोघं असं बोललो तसं बोललो नाही, तू उलटच बोलतोयस, तू हे करतोय न बोलताच त्याला उगच करून टाकला त्याने. त्याच्यामध्ये एक issue भांडतोयस तू झालेला म्हणले, की त्यांचा भांडतोयस. ते दिवाळीच्या म्हणला अहो आसपास मी बाबा काही भांडले नाही तिच्याबरोबर, हे आता बोलतोयस ते भांडतोयस.
असंच केलं पण ती. दिवाळीमध्ये काहीतरी असं फोनवरती बोलता ती बोलली की मी मित्राबरोबर फिरायला जाणार, एकट्या मित्राबरोबर फिरायला जाणार. मग दादा बोलला एकट्या मित्राबरोबर ग्रुपमध्ये ठीक आहे, पण एकट्या मित्राबरोबर कसं ते माझ्या घरच्यांना पण मम्मी नाही पप्पाला नाही चालणार. आवडणार म्हणला तो. आमच्या घरी तसं चालणार नाही. ती बोलली माझ्या मैत्रिणी पण जातात. मग त्याच्यावरून त्यांचा वाद चालू होता. चालू होता जरा. मग ते ती बोलली माझ्या फोनवरती मैत्रिणी एकट्या मित्राबरोबर बाईकवरनं फिरायला जातात, तशी मी पण जाणार. मग हा म्हणला तशी काय तुला जायला मिळणार नाही, तुला पाहिजे झालं तर मी येतो तिकडे पुण्याला आणि आपण दोघं फिरू आणि आपल्या किंवा दोघांचं ग्रुपमध्ये बॉन्डिंग फिरायला पण गेलं चांगलं तरी काही होईल ना. प्रॉब्लेम नाही. मुलांच्या बरोबर मुलं असू हा, देत, असू फिरायला तसं लागतंय ग्रुपमध्ये प्रॉब्लेम ठीक नाही. आहे. पण 1 to 1 चाललं नाही असं बोललं. मग त्याच्यावरून हा, त्यांचा वादविवाद झालेला. झालता थोडासा. तो म्हणला मी येतो, म्हणला मग तुला एकट्याला जायचं आहे ना फिरायला, आणि किती दिवस, आता बाबानं सांगताना सांगितलं की 8च दिवस मुलगी पुण्यात काम करते, बाकी 3 आठवडे घरी काम करते. मग 8 दिवसात किती बोर होऊ शकतोय माणूस, काम करते का बोर होते. त्याच्यात पण म्हणते मी मित्राबरोबर फिरायचं ना, माझ्या मैत्रिणी जातात. आणि जर तू काय बोललास काय वेडं वाकडं, जर एखादा जरी शब्द बोललास तर मी बॅग भरून जाणार घरी, न डायरेक्ट सांगता. बॅग भरून जाणार. अशा गोष्टीवर लग्न झालं नाही म्हणजे व्हायलाच नको पाहिजे होतं. खरं या सगळ्यामध्ये आपलं पोरगं गेलं याचं सगळ्यात मोठं दुःख आहे. आता मला सांगा की साखरपुडा झाल्यानंतर लग्नाची तारीख पण ठरली होती. हा, हो, लग्नाची सगळं. किती तारीख तारीख होती लग्नाची? 28 डिसेंबर. 28 डिसेंबर. म्हणजे 4 महिने पहिली पूर्वी. तारीख 4 आम्ही महिने 30 नोव्हेंबर तारीख धरली होती. पहिली 30 नोव्हेंबर तारीख धरली. हो, हा ठीक आहे म्हणली, तारीख केला बी मग तयार झालं नव्हतं. साखरपुड्यानंतर लगेच ऑक्टोबरच्या 60 पहिल्या वीक मध्ये 4 तारखेला साखरपुडा झाला. ऑक्टोबरच्या साखरपुडा, 30 आणि नोव्हेंबरला लग्न ठरलं असं होतं. तर त्यावेळेलाच ठरलेलं ते ठरलेलं साखरपुड्याच्या साखरपुड्यातच ठरलेलं. तोवर 4 जण फोन केला की मला सुट्टीच मिळत नाही, मला म्हणजे सुट्टी मिळत नाही, सुट्टीचा काय नाही. प्रॉब्लेम आहे. आपण नोव्हेंबरचं डिसेंबर करूया. एवढं खोटं बोलायची की मग एक वेळा सांगितलं की शुभमला सांगितली की जिथं म्हणजे ज्या रूममध्ये ती 8 दिवस राहते इथं पुण्यात की ती मैत्रीण बोलली, आधी बोलली मैत्रिणीचा जॉब गेलाय, नंतर बोलली मैत्रीण कामावर गेली म्हणून त्यामुळं मला तयार व्हायला वेळ लागतोय, तुला कॉल नंतर करतो. कॉल करायच्या ह्याच्यात अशी बोलायची. एक वेळा म्हणायची तिचा कॉल जॉब नाही, एक वेळा म्हणायची ती कामावर जायची म्हणून तिची घाई असते. मग तीनचीच मुलगी काय खोटं बोलते आणि काय खरं बोलते ते त्यांनाच माहीत असं. म्हणजे त्यांना पण माहिती नसेल मुलीच्या नाही आहे, आई-वडिलांना. त्यांना पण माहिती. हां. कॉलेज मुलगीच. बाहेर झालं पुण्याला, मग जॉब पण पुण्यामध्ये, घरातून असं. बाहेरच ना, 8-9 वर्ष घरातून बाहेर. बाहेरच. घरच्यांना काहीच आयडिया नाहीये. खरं एखाद्याच्या मुलाला, माझा मुलगा ना, मी एवढ्या, माझा हिरा होता तो, तो म्हणला की मला कधीच मिळणार नाहीये. मी 4 महिने झाले गेले त्याच्यातून बाहेर आलेले नाहीये. माझ्या लेकाला कधी न्याय पाहिजेच. कसा कोण जनता देणार न्याय ते जनतेलाच माहिती. ते अचानक म्हणजे त्यांचा तसा कॉल आला ना, मग तर माझे पप्पा रिक्वेस्ट करायला लागले की आपण आहे ना, काही जे मिसअंडरस्टँडिंग वगैरे जे काही झाले तर पुढे समोरासमोर बसूया बोलूया म्हणले. आणि हे सगळं क्लिअर करूया आणि आपण पुढे जाऊया. असं आता एवढ्या पुढे आपण आलोय आणि असं अचानक पाठीमागे हे तुम्ही नको म्हणू व्हायला. नका असं बोलले. तुम्ही असं म्हणू नका. आपण डिस्कस करूया समोरासमोर. हा काय बोलला, ती काय बोलली, ते समोर होईल, मग क्लिअर होईल ना की आणि मिसअंडरस्टँडिंग दूर होईल. असं करूया आणि आपण समोरासमोर. तर ते तयार झाले. एका आठवड्याने म्हणजे ते बोलले सांगतो. शुक्रवारचा कॉल होता ना, त्यावेळेला बोलत होते. ते बोलले रविवारपर्यंत सांगतो. मग 4 दिवस झाला त्यांचा कॉलच नाही आला. आम्ही बोललो ते असे करतायत मग पाठी नको लागायला, थोडा टाइम देऊया म्हणून आम्ही थांबलो. नंतर पुढे जाऊन परत त्यांना आम्ही स्वतःहूनच कॉल केला की काय झालं, आपण मीटिंग करूया वगैरे. ते बोलले ठीक आहे मीटिंग करूया, तुम्ही आमच्या गावी या आणि गावी मीटिंग करूया. मग गावी मम्मी, मावशी, म्हणजे माझी मावशी, मम्मी, दादा आणि मावशीचे हे काका, हे 4 जण गेले आणि माझे एक चुलते दुसरे ते प्रोफेसर आहेत, ते 5च गेले. माणसं गेलो 5 माणसे हे गेले. त्यांच्या त्यांच्या घरी. घरी पहिली त्यांच्या जी घरी meeting- नाही, त्यांनी त्यांच्या घरी नेलं नाही. जिथं मुलगी आम्ही बघितली होती त्यांच्या घरी, गावात घर आहे त्यांचं आणि मग आजोळ त्या मुलगीचं तिथं गावातच आहे. बाजूच्या ते जरा गावामध्ये. शेतात राहतात, तिकडे नेलीत त्यांनी. आणि आणि आम्ही तिथे गेलो तर आम्ही 5च माणसं घेऊन गेलो. आम्ही म्हटलं कशाला, आपल्याला काय मोडायचं नाही वगैरे, म्हटलं कशाला एवढी लोक घेऊन. तिथं गेलो तर हिने केवढं घरच भरून ठेवलेत माणसांनी, 20-25 लोक त्यांची होती गोळा तिथे. केलेत तिने आपली. आणि आम्ही जाताना पण दादाने आम्हाला सांगितलं की आपण असं त्यांना म्हणजे असं बोट नाही दाखवायचं की हे तुमचं चुकलंय ते वगैरे. चुकलंय, म्हणजे आपण मम्मी मला आपल्याला काय, मला जुळवायचं. तिच्यावर प्रेम झाले आणि मला काय लग्न मोडायचं मोडायचं नाही, नाहीये, आपण जुळवूया. मोडायसारखं तू काय मम्मी बोलू नको, असं त्यानं मला मग आम्ही जातावेळीच तिथे गेल्यावरती सांगितलं. पण एवढं हे नाही करत बसलो. तिथे काय झालं त्या बैठकीमध्ये? तेच म्हणले तर तो असा बोलतोय तसा बोलतोय. मग ते काय हे मुलगी होती का त्यांची? होती ना, ती होती. तो तिथं शुभम आमचा बसून तिच्याबरोबर बोलत होता, तरी पण ती नाही, तू असा म्हणलास, तू तसा म्हणलास, तुला ते स्नॅप वापरती, हे करतेस म्हणला. मग ते तू meeting करतीस मध्ये तरी पण ते तेच. नाहीच. मग आपल्या आई वडिलांनी मावशीला आणि त्यांना सांगितलं, तिनं आधी सांगून ठेवलं होतं ना, म्हणजे खोटं त्यांच्या मनात भरूनच ठेवलं होतं तिनं. त्यामुळे ती पण लोक म्हणते तू असा कशाला म्हणलास, तू तसा कशाला म्हणलास.
मग दादा बोलत होता, मी कुठे म्हणलेलोच नाहीये, तुम्ही माझे चॅट्स बघा, माझं बघा, मोबाईलचा मेसेज मोबाईल बघा. माझा घेऊन बघा. ते म्हणायचे तू 2-2 तास बोलतोयस. मग दादा बोलला की नको, तुम्ही माझा मोबाईल बघा, हिस्ट्री बघा, त्याच्यामध्ये 1 तासाचा, अर्ध्या तासाच्या वर मी एक काय पण कॉल बोललेलो नाहीये. नाही. नाही, तू बोलतोय. मोबाईल तरी बघून आलेत, कर तू 2 तास बोलतोय. बोलतोय. असंच त्यांचं. कॉल हिस्ट्री बघा तरी ते ते ऐकत बघीन नव्हतं. आलेत. चॅट्स बघा ते पण बघत बघून नव्हते. आलेत. तू बोलतोस, तू कॉल करतोस. कॉल तर तिचाच यायचा. म्हणजे त्यांनी ठरवलेलं की ती कॉल आम्ही करेल एवढं जीव तिच्या सोडून फ्रीडम. सांगतोय की शुभमनं पहिल्यांदा कॉल तिला नाही केलेला, तीच कॉल केली तरच बोलतोय तो. तुम्ही बघा. ते ती तर बघणच झालेत. आम्ही बघायला काय जज आहे का असं बोलायला लागलेत आम्हाला. मोबाईलच बघून आलेत त्याचा. पण तिची बाजू ऐकूनच घेत नाही. आणि ते आता स्नॅपचॅटचं बोललो ना, सापडली शब्द वापरली. मग त्यांनी काय केलं, हा, इश्यू इश्यू केला. केला. म्हणजे लय ते बोलले मोठा की इश्यू आमची केला मुलगी त्यांनी. सापडली म्हणजे कोणत्या मुलाबरोबर सापडली का तुला, असं ते बोलायला लागले. पण कोणते संदर्भ होता की ते स्नॅप वापरते अशी सापडली. पण आणि त्यांनी ती सांगता वेळी मुलाबरोबर सापडली असं आम्ही म्हणतोय, असं दाखवायला लागलीत ती. त्यांनी ठरवलंच होतं की ते खोटं लग्न मोडायचं आहे आणि खोटं पाडायचं आहे, म्हणजे ह्याला कसा चुकीचं आहे असं दाखवायचं. आणि दाखव. जे गोष्ट ती म्हणतात की तू तू असा, म्हणजे दादाला बोलत होते ना, तू असा बोललास, तू हे म्हणलास. आणि ते एक त्याच्यामध्ये एक झालेलं की ती मामांच्या घरी ती जायचे ना सारखे, तिच्या म्हणजे गावात मुलगीच्या मामा आहेत म्हणा. जवळच आहे म्हणून ते मामाच्या घरी सारखे जायचे. आणि पप्पांना डबा घेऊन यायचे, आणि तिच्या स्वतःच्या पप्पांना ती डबा घेऊन यायचे. तिकडे खायचे वगैरे एकत्र आणि घरी डबा घेऊन यायचं. मग दादा बोलला की तुम्ही सारखं सारखं कशाला जाता आणि पप्पांना ठेवून जाता. तर ते बोलले आम्ही सारखं जातो. ती बोलली की आम्ही मग असंच तो जातो. कशाबद्दल बोलला होता? मी गावातच, माझं माहेर गावात आहे आणि माझा भाऊ आणि मी एकत्रच राहतोय, म्हणजे एकाच घरात राहतोय. आम्ही काय आमच्या बाजूबाजूला मामाच्या घर. इकडे असे जात नाही बाई, असं म्हणजे तो म्हणलं प्रेमानं असं बोलत होतं. आमचा पण मामा असाच गावात आहे, खरं आम्ही आमच्या मामाकडे काही जात नाही सारखे सारखे, आणि असे डबा घेऊन येत नाही. म्हणून तो तिच्या मामाला पण, तिला पण तेच बोलला, तू पप्पाला तर जेवण तिने घेऊन काय येत. केलं की सांगितलं असं असं बोलतोय, मामाकडे जायचं नाही म्हणतोय, तुम्ही सारखं का जाताय. ते ते फिरवलं, म्हणजे ते तिने पण एक, तिथं पण एक, तिने शब्द फिरवलेत सगळे. तू हा म्हणतोय की मामाच्या घरी नाही कशाला जायचं. जातोय तो मामा? मामा मग रागात आला, तिथे मीटिंग मध्ये होता. नव्हता मीटिंगमध्ये मामा, पहिला झोपला होता काय माहिती, वरती होता माळ्यावरती. मग ते विषय निघाल्यावर मीटिंगला आम्ही त्यांच्या गावी गेलो त्यावेळी वरती होता मामा. तो खाली आला खाली आणि काय बोलला माहिती आहे का, शुभमनं जी पोझिशन केलेली आता जर तुम्हाला बसून दाखवू, सांग फक्त हाताने सांग. दाखवतो मी, दाखवायला पाहिजेच. माझ्या पोरग्यानं काय केलं आणि काय नाही, ते असा 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 खाली, असा ह्याच्यावर बसलेला, खाली उतरला, गुडघ्यावर बसला आणि असा छातीवर असा घेतला. त्या मुलगीचं नाव घेतलं आणि म्हणला माझं जर काय चुकलं असलं तर मला माफ कर म्हणला. सगळ्या 25 आणि आमच्याकडल्या माणसाकडे ते 20-25 माणसं असतील, त्या माणसांच्या ह्याच्यासमोर आम्ही सगळी, आमचं दीर प्रोफेसर आहेत, माझे दीर मोठे दीर आहेत ते प्रोफेसर आहेत. University. सांगोला युनिव्हर्सिटीला होते ते शिकवायला, रिटायर झाल्या ते होते. माझे भाऊजी आर्मीतून रिटायर झाले, माझे भाऊजी पण, बहिणीचे मिस्टर आहेत ते पण. ते एवढे सगळे लोक असतात, त्या लोकांच्यात असा छातीवात घेतला मला. मी आई असून माझं कधी काळीच लई दुखलेलं तिथं त्यावेळा. एवढ्या 25 माणसात माझा मुलगा असा छातीवात घेतोय, त्या मुलग्याला काय वाटलं असेल सांगा. तिथं असा छातीवात घेतला आणि म्हणला माझं जर काय चुकलं असलं तर मला माफ कर, मला एक वेळा माफ कर, मला एक वेळा माफ कर, न चुकी नसता. आणि असा म्हणतोय तोपर्यंत असं खाली बसून असं बेडवरून असा हिच्यावरून बाकड्यावरून उतरून असं सोप्यावरून असा आला आणि खाली बसला नाही, असं म्हणतोय. मामा आला वरून खाली, असा पळत पळत आला एकदम खाली आणि म्हणला असा, का तू काय म्हणतोयस, आमच्या मुलगीला मामाच्याकडे जायचं नाही, 28 वर्षे मी सांभाळली, आमच्या मामाच्याकडे जायचं नाही. तू अहो मामा मी तसं काय म्हणाय नाही, असा तो बसलाय तरी पण तो बोलतोय तिथे बसून, असा हा छातीवर हात घेऊन बसलाय तरी पण बोलत होता. माम्या अहो मी असा काही म्हणलेलं नाही, विचारा तिला, मी तिला का जाऊ नको म्हणेन, माझं बोलण्याचा अर्थ तरी ऐकून घ्या. नाही म्हणला मामा. ते म्हणला हे ब्रह्मदेव जरी आला तर हे लग्न होत नाही, मी काय लग्न होऊ देणार नाही. आणि तिचं नाव त्या मुलगीचं घेतलं, मुलगीचं नाव घेतलं, म्हणलं तू जर लग्नाला तयार झाली तर तुला ठार मारेन म्हणला. मामा म्हणणारा म्हणला तिचा. मग मी कोणती आई म्हणणार सांगा मुलग्याला आपल्या, बाबा तिचा मामा त्या मुलगीला ठार मारणार आहे आणि तू कशाला तिच्याबरोबर लग्न करायसाठी हे करतोस, हट्ट करतोस, म्हणणार का नाही मी सांगा. मी तिथनं उठली आणि मी म्हणले काय माझ्या मुलग्याला, शुभम चल आपण जाऊ, आपल्यासाठी तिच्या मामानं त्यांच्या मुलगीला मारायला नको, एवढा शब्द बोललो नाही. आम्ही बाहेर आलो पहिल्या मीटिंगमध्ये. त्याच्यानंतर परत मीटिंग झाली. त्याच्यानंतर दुसरी मीटिंग झाली. ती कधी झाली? ती म्हणजे आम्ही गावी नोव्हेंबरच्या, म्हणजे ही पहिली मीटिंग नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात काहीतरी झाली आणि नोव्हेंबरच्या 4थ्या आठवड्यामध्ये परत एकदा गावी गेलेलो. तर तिथे गावी गेल्यावरती दादा म्हणजे असं शुभमला वाटायला की मी म्हणजे अजून तू आपण मम्मी काहीतरी- उठून आलीस त्यामुळे त्या माणसं हे झाली जराशी, म्हणजे तरी बी माझ्या मुलग्याला वाटत होतं की तिच्याकडनं अजून आपल्याला हा यावं. मग माझा भाऊ एक, त्याचा भाऊ आणि अजून कोण रे,
काका काका हां. दुसऱ्या मावशी दुसरे एक काका, दुसऱ्या मावशीचा मिस्टर चौघं आणि जण शुभम अशी 4 जण परत त्यांच्या घरी न सांगता गेलेत. त्यांच्या घरी म्हणजे तिच्या बाबाला काही सांगितलं नाही की आम्ही त्यांच्या घरी येतोय. येतोय वगैरे वगैरे सांगितलं. डायरेक्ट डायरेक्ट गेले शुभम वगैरे. डायरेक्ट गेले तर बेल वाजवली म्हणजे घरी गेले त्यांच्या. मग पहिलं मामाच्या इकडं होतं, नंतर त्याच्या घरी गेलेत. घरी गेले तर त्यानं दरवाजा उघडना झाला किती वेळ बाबा म्हणणारा. मग शेवटी रिक्वेस्ट केली माझ्या भावानं, मावस भावानं. मग रिक्वेस्ट केल्यानंतर त्यांनी दरवाजा उघडला. मग दरवाजा उघडल्यावर शुभमला त्यांचं असं तळघर आहे आणि गॅरेज वरती आहे आहे खाली आणि फर्स्ट फ्लोअर वरती ते राहतात. राहतात. ती माणसं कशी असतील सांगा. आपल्या मुलगीचा होणारा नवरा त्या माणसाला त्यांनी तळघरात ठेवला आणि बाकीच्या 3 माणसांनी वरती नेलीत. त्याला बोलले तू थांब, तू तरी नको पण येऊ." माझा मुलगा तयार होता करायला. म्हणजे प्रेम झालं हो. आपल्या पोराचं कुठंतरी चुकलं असं वाटतंय. काल परवा भेटलेल्या मुलगीसाठी एवढं म्हणजे मग सगळ्यांसमोर मी माफी म्हणते आता मागणं. माझं वाटायला मला म्हणजे आता माझा मुलगा गेला. ज्या मुलगीला काय बरोबर घेऊन आला नव्हता, जन्माला आला त्यावेळी, त्या मुलगीच्या महिन्यासाठी त्यानं स्वतःचा जीव पण दिला. तरी पण म्हणला मम्मी मला आवड. एखाद्याचे काय असतं मुलगीच्या बाबतीत कधीच तो मुलींच्या बरोबर नाही हो, असा म्हणजे जास्त बोलणं नाही काय नाही. त्यामुळे ते एवढा अटॅच झाला ना, काय विचारायलाच नको. पुरुषांच्या आयुष्यामध्ये कसं असतं, आईनंतर दुसरं कोण जवळच असेल तर ती बायकोच बाय असते हां होणारी. मग 1 महिना बोललेलीच ना फोनवर, त्यामुळे तिला जवळचीच आणि वाटली. ते साखरपुडा झालं तर त्याने नवरी म्हणजे लग्न झालं असं त्याला गृहीतच वाटलं की केलं. लग्न झाले असंच वाटलं. त्या माणसाने 3 माणसं 3 माणसं वरती नेलीत आणि त्या माणसाला खाली ठेवलं माझ्या मुलग्याला. तिथे काय झालं त्या बैठकीमध्ये? मग त्या बैठकीत बी ती म्हणली तेच पॉइंट सगळे त्यांनी तेच परत सांगितलं. रिपीट आणि रिपीट. दादाची बाजू परत ऐकलीच नाही. म्हणजे माझ्या ते वरती गेल्यावरती मामा बोलला की असे सगळे जे अगोदरच्या मीटिंग मध्ये जे बोलत होते तेच होते. आणि call तिने record एक गोष्ट वगैरे. सांगितली की फोटोग्राफर आता आपण साखरपुड्यात फोटो काढतो त्यावेळी ते माझ्या अंगाला हात लावायचा नाही म्हणजे फोटो काढताना. हात कुठेतरी लागला वाटतं की नाही लागला. तिने सांगितलेलं पहिल्यांदा की हात लावायचा नाही. मग तो म्हणला बाई मग आता पोस्टर आणून ठेवायला पाहिजे. असं म्हणजे ते जोक होता त्यांचा काहीतरी. ती हां बोलली की मला हे टच करायचं नाही असं नाही काहीतरी. करायचं टच नाही. मग तो जोक मध्ये असं जोकिंगली बोलला की मामा मी काम करतो, पोस्टर आणून ठेवतो आणि मग त्याच्यावर फोटो फोटो त्याचा पण इश्यू केला का बैठकीत? हां केला. मग त्याचा इश्यू केला तर तिनं काय सांगितलं माहिती आहे का, मग साखरपुडा झाल्यानंतर 2 दिवसांनी शुभम म्हणला जर चुकून तुला एखादा वेळा हात लागला असेल मग तुला काय वाईट वाटलं का. म्हणजे त्यानं विचारलं, बेसिक एक विचारलं. तर तिनं त्या माणसाने काय सांगावं की यानं मला कोचलं. तुला चिमटा कोचलं घेतला. तरी तिनं म्हणायला नसा पाहिजे होतं की ज्याच्याबरोबर साखरपुडा. आपण बायको आहे, होणारा नवरा आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये काय लॉजिकच नाही. मग ते मामा जे गेलेले ना वरती त्याला खाली बसून सांगितलं त्यावेळेला तो त्यावेळी point ते त्यांनी मामाला आणि केला. त्यांना सांगितलं तिने दुसऱ्या की बैठकीत चिमटा त्याच्या घेतला मामाला याने चिमटा असं. घेतला म्हणून. आणि आणि दुसऱ्या शुभम म्हणला दिवशी मी आणि काय वरून चिमटा नाही विचारतोय मम्मी कसं घेतला. वाटलं तुला. म्हणजे विचारताना त्यांना विचारलं तुला वाटलं का मी काय केलं असं विचारलेलं दादाने त्यावेळेला. चिमटा घेतलाच नव्हता तर घेतला म्हणून सांगितलं तिनं. आणि ते तो हां. तिची बाजू ऐकायला त्याला खालीच उभा केलेला ना. मग आणि ज्यावेळी ते दुसऱ्यांदा मिटिंग करायला गेलीत का नाही तेव्हा तिने त्याला नेला नव्हता वरती. फक्त ते माझं भाऊ आणि मेहुणा आणि ती होती त्यांनाच नेली. तर मग तुम्ही सांगता तर तेच खरं, आपली मुलगी सांगते तेच खरं केलं तिने. आणि मुलग्याला माझ्या नेला नाही. तरी पण माझा शुभम म्हणला मम्मी राहू दे जाऊ दे बोलते म्हणतात ना म्हणून देत आपणाला काही तोडायचं नाही करायचं आहे म्हणून परत. आणि त्यांची आम्ही आई. यांच्या इथे नाही ते तिची आई त्यावेळेला मग त्यांची आई ते दुसऱ्या मीटिंगला जे गेलेले ना तर ती दादाला चहा वगैरे काहीतरी घेऊन आली खाली आणि ती दादाला बोलली की आम्ही म्हणजे तसे तर तयारच आहे, पण तू तिचा भाऊ जो मुंबईमध्ये काम करतो त्याला भेट आणि त्याला तुम्ही तयार करा अशी म्हणली. अशी म्हणली. मग त्याला एक आशा निर्माण झाली की आपलं हे झालेलं पण अजून काहीतरी मी दादाशी आपल्याला बोलतो, हाय त्याला दादा संग समजावतो. बोल म्हणते. मम्मी तिची स्वतः सांगते माझ्या मुलग्या संग बोल पुन्हा मुंबईत जाऊन. मग तो होय म्हणला तर आम्ही आपण लग्न करूया असं. तयार आहे त्या लग्नाला म्हणून. आशेने ते घरी आले दुसऱ्या मीटिंग मधून. मग त्या यानं तो त्याच्यानंतर घरी मग आला आम्ही परत. मुंबईमध्ये जायचं ठरवलं. मुंबईमध्ये भेटायचा प्लॅन झाला. मुंबईला आम्ही परत आलेलो मग त्यावेळेला. मग तो मावशी आणि काका, पप्पा, मम्मी आणि दादा हे असे गेलेले सगळे तिकडे. गेलो मग तिथे. जायच्या अगोदर पप्पा बोललेले की तुमचं असं म्हणजे ती एक बाजू सांगते आणि तू एक बाजू सांगतो असं दादाला बोलले. आणि मग तुमचं नेमकं काय झालेलं, तू काय बोललास, काय घडलं ते सगळं असं तू लिहून दे म्हणजे मला लक्षात येईल असं पप्पा बोलले. मग त्यांनी 4 ते 5 पेजेस पूर्ण सगळी जी गोष्ट मी असं बोललो ते तिथलं त्यांना तसं वाटलं. म्हणजे तिथपर्यंत समजलेलं ना आम्हाला की मी असं बोललोय ते असे पॉईंट करतात रेज. अशा गोष्टी बोलले पण त्या घडलेल्या नाहीत. त्या काय घडलेल्या, मी काय कोणत्या उद्देशाने बोललेलो ते सगळं त्याने लिहून ठेवलेलं त्यावेळेला. ते तिसऱ्या मीटिंगला जे गेलेले तेव्हा ते लिहून गेलेले घेऊन. खरं त्यांनी बघितलं नाही, बघितलं सुद्धा नाही, ते हातात पण घेतल्या नाहीत. आम्हाला नाही द्यायचे. आणि आपला
आपला मुलगा काय त्याच्यातून बाहेर येईनच झालाय. येतच नव्हता. म्हणून आम्ही त्यांना तिसऱ्या सांगितलं मीटिंग मधून आल्यानंतर म्हणजे कॅन्सल झालेलंच जमा होतं तिसऱ्या मीटिंग मध्ये. ते नाहीच बोलले तिसऱ्या नाही मीटिंग मध्ये पण. बोललेलं. आम्ही पण म्हणलो याला बाळा तू निघ बाहेर याच्यातून, मग ते तर नको पूर्ण आपल्याला. दिवस तिकडून जाऊन आल्यानंतर मग आमच्यामध्ये होता बोलत त्या होता. दिवशी पूर्ण बरं म्हणजे गावावरनं भाऊ वगैरे माझे आलते नाही, तेव्हा होता व्यवस्थित होता. नंतर तरी पण तो हेच करणार, नाही मम्मी अजून एक वेळा जाऊया तिसऱ्या आपण, मीटिंग नंतर पण बोलूया. त्याला वाटायला लागलं की मम्मीनी किंवा अजून कोणीतरी रिक्वेस्ट केली खरी तर तर ते तयार होईल. होतील. असं वाटायला लागलेलं त्याला. आपण जिथे होणाऱ्या बायकोसाठी किंवा होणाऱ्या नवरीसाठी भीक मागायला लागते ते कसलं प्रेम किंवा ते कसलं लग्न. म्हणजे मला असं वाटतं की ते लग्न जरी झालं असतं ना तरी मला वाटत नाही दादा सुखी राहिला असता. नसता राहिला ते सुखी. उलट ते मानसिक त्रास एवढा झाला असता की ते न सांगण्या पलीकडं. जी मुलगी अहो आता होणाऱ्या नवऱ्या संग मोबाईलवर बोलते आणि स्नॅप वापरते, आणि ते स्नॅप म्हणजे आता मग आपण मुंबईत पुण्यात राहतोय म्हणलं थोडं तरी जर चांगलं बोलतोयच की एखादं, मग सापडली हा शब्द बोललेलाच त्यानं इश्यू केला तिच्या भावानं. नाही त्यांना कसं म्हणजे आता तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय ना त्या पद्धतीनं असं कन्क्लुजन निघतं की त्यांना लग्न मोडायचंच होतं, त्यांना लग्न करायचंच नव्हतं. त्याच्यामुळे फक्त ते आपण कसं व्यवस्थित आहोत की आपल्याकडून चुका झालेल्या नाहीयेत, समोरच्या पार्टीकडून कशा चुका. आणि त्याचं एक म्हणणं होतं शेवटपर्यंत, त्याचं काय म्हणणं होतं तो होता की नाही तोपर्यंत त्याला वाटायचं की तिनं समोर येऊन सांगू दे मला, म्हणजे मी काय चुकलोय ते मला सांगू दे, मग मी तयार आहे म्हणायचा वेळ हे करायला. म्हणजे एवढ्या सगळ्या मीटिंग मध्ये फक्त पहिल्या मीटिंग मध्ये ती एकदा समोर भेटली आलेली. फक्त, तेव्हा नंतर पण ती आलीच त्याची नाही. बाजू ऐकू वगैरे काहीच नाही, चुकी वगैरे काय ते बरोबर बोलूच नाही दिलं त्यांना. बरोबर देतच नव्हती बोलत, तर मामाच भांडायला आला पहिल्याच मीटिंग मध्ये नी. शुभमला असा त्या मुलगी बरोबर असं समोरासमोर तिने काहीच करू दिलं नाही. शुभमचं एकच म्हणणं होतं की तिनं मला आणि त्या मुलगीनं कनी 4 नोव्हेंबर 4 नोव्हेंबरला का 7 नोव्हेंबरला काहीतरी फोन, त्यापासून त्याचा मोबाईल ब्लॉक करून ठेवला पहिल्या मीटिंग पासून. ब्लॉकच. पहिल्या मीटिंग नंतर पूर्ण तरी WhatsApp, पण आमच्या Instagram. शुभमला तिलाच करायचं. बरं मग ह्याच्यानंतर काय झालं नक्की दादा, म्हणजे आता मग याच्यानंतर ते सगळं कॅन्सल झालं. ठीक आहे आम्ही मग नवीन म्हणजे तुम्ही पण ते ऍक्सेप्ट केले की आता मोडलंय. मोडलंय आणि असं. दादाने पण एक्सेप्ट करा असं वाटत होतं वाटत आम्हाला. होतं आम्हाला की त्यानं करावं एक, म्हणून आम्ही थोडं दुसऱ्या थोडं- मुली बघूया म्हणलं, त्याला चालू होतं बघायला. दुसरी मुली बघितलं की तो करायचाच नाही पसंत. म्हणजे ती मुलगी नाही, ही सावळी आहे पसंत आहे, किंवा असं असं आहे, शिक्षण नाहीये, हे आहे ते पाठीमागचे असंच नाहीये. करायला लागला आम्हाला सांगेनच झालंय. कारण की त्याच्या मनात अजून तीच होती ती अगोदर. आणि आम्ही त्याच्यानंतर 30 नोव्हेंबर नंतर ती सुट्टी नाही म्हटली, तर मग 28 डिसेंबर तारीख ठरवली होती नाही, त्यानं 28 डिसेंबर पर्यंत वाट बघितली. 1 आठवडा असं, एक नाही 15 दिवस अगोदर मग एक स्थळ आलेला. मुलगी चांगली होती, घरचे चांगले होते, मग ते दाखवलं त्याला. मुलगी पसंत होती त्याला, पण तो बोलला की तिचं शिक्षण थोडं कमी आहे आणि जॉब वगैरे करत नाही, घाई करायला नको, अगोदर एक निर्णय चुकला आणि मग परत निर्णय चुकाय नको, घाईत घाई व्हायला नको, जरा 10-15 थांबतो दिवसाचा म्हणलं. वेळ दे. आणि आम्हाला मग म्हणलं वेळ त्याच्यानंतर- मागतोय तर दिला आम्ही पण वेळ. तर आणि याने वेळ कशासाठी मागली, 28 तारखेसाठी वेळ मागली, आणि 28 तारखेला ज्या दिवशी लग्न होतं त्याच तारखेला औषध खाल्लं. त्याच दिवशी 28 तारखेला खाल्लं औषध. काय घडलं होतं त्या दिवशी, म्हणजे कोण घरी कोण होतं. म्हणजे त्याच्या अगोदर 1 आठवडा अगोदर आम्हाला त्यांनी जे मध्यस्थी होते ना, ते मध्यस्थी माझ्या ओळखीचे, दोघांच्या ओळखीचे होते, त्यांच्या थ्रू कळवलं की मुलगीचं दुसरीकडे लग्न ठरलंय, जानेवारीमध्ये जानेवारीमध्ये साखरपुडा आहे आणि एप्रिलमध्ये लग्न आहे म्हणून खरोखर सांगितलं. ठरलं होतं का? ते आम्हाला आम्हालाही कसं नव्हतं माहिती माहिती असणार, ना. तिने सांगितले. आणि तिच्या सांगताना पण दादाला मम्मीने सांगितलं असं असं हे झालंय म्हणून त्यांनी सांगितलं, कळवलं. मला काय वाटलं, आता मी म्हणलं आता आम्ही पण ह्याला मुली बघायला लागलोय, आणि ती आता सांगतात समोरून की आम्हाला सही द्या तुम्ही. त्यांनी स्टॅम्प आणलेला की सही द्या, म्हणजे तुमचा मुलगा आता एवढा म्हणतोय मला तिच्या संग लग्न करायचं म्हणलं, त्यांना वाटलं की हा काहीतरी परत नंतर हे होईल, त्रास देईल. करेल, त्रास वगैरे देईल असं वाटलं त्यांना, म्हणून ती सही मागत होती. तर सही शुभम अजून म्हणला की ते बोलत माझ्याकडनं होते. काही मी कॅन्सल केलं नाही, त्यामुळे मी सही देणार नाही आणि तुम्हाला कुणाला पण देऊ देणार नाही. मग हिने आमचं म्हणत होते की मी देतो सही, आम्ही दोघं सही देतो. नाही म्हणजे तर हे सगळं ते मीटिंग वगैरे कॅन्सल झाल्यानंतरचे हा. issue. त्याच्यामध्ये ते बोलत होते की आपण एक अग्रीमेंट साईन करूया की ही आमचं जे लग्न संमतीने मोड वेगळं हा, वेगळं वेगळं होतंय. होतं आणि तुम्हाला नको त्रास आणि आम्हालाही नको, म्हणजे त्यांना वाटत होतं दादा काहीतरी पुढे जाऊन त्रास देईल असं देईल. वाटत होतं. पण त्याने एवढं आता तिचा नंबर त्यांनी ब्लॉक केलेला ना, दादाचा नंबर, पण तो आमच्या कोणाच्या मोबाईलवरून त्यांनी ब्लॉक अजिबात- नंबर तेजा केला तर माझ्या मुलग्याचा, आता माझा मोबाईल नव्हता, ह्याचा नव्हता, त्याच्या पप्पाचा नव्हता, दुसऱ्यांच्या तरी मोबाईलवर कधी नाही, नाही अजिबात केला नाही फोन तिला, तर काही सुद्धा नाही केलं. त्या मुलगीने पण स्वतःहून नाही काय त्याला सांगितलं. त्याचं एकच म्हणणं होतं की ती समोर येऊन देणे, माझ्या संग लग्न कराय का नाही म्हणती, तेवढं तिनं फक्त सांगावं असं त्याचं म्हणणं होतं. कारण की खरं तिने काय आतापर्यंत तिला जे कारण आणली नाही नव्हतं. बरोबर समोर अजिबात. कारण आतापर्यंत जे काही कारण त्यांनी सांगत होतं ना लग्न मोडायचं, ते काहीच घडलं नव्हतं, मग त्याला समजत नव्हतं की कशामुळे कशामुळे ती नाही म्हणतात. म्हणते ती.
कारण की अशा काही गोष्टी आणि तिने सांगितलेलं स्टार्टिंगला, की मला वेळ लागणार आहे, प्रेम वगैरे व्हायला, सगळ्या गोष्टी व्हायला वेळ लागणार आहे. म्हणून दादाला वाटायचं की एवढ्यापर्यंत वेळ लागणार आहे सांगितलं तर की मूल व्हायला 3 वर्ष लागणार आहे. ते सांगितलं तिनं. जी मुलगी तुम्ही मग तुमच्या मुलगीचं लग्न का करायला उठलेलं असा माझ्या मुलग्याबरोबर म्हणजे एखाद्या भोळ्या बाबड्या मुलाचं किती हे करायचं असतं. जी मुलगी लग्न झाल्यावर पण रूम स्वतःला मागते वेगळी. वेगळी रूम पण तिने मागितली त्या मुलगीनं. दादाबरोबर रूम मग शेअर मी नाही म्हटलं करायची. मी बाथरूममध्ये जाऊन झोपतो मग. या कसा ह्या केसमध्ये जेवढी मुलगी मला वाटतं दोषी आहे की नाही तेवढे तिचे घरचे पण दोषी असायला पाहिजेत. कारण जर त्यांना माहीत असलं आपल्या मुलगीचा असा स्वभाव आहे किंवा असं त्यांनी माझ्या मुलग्याला सांगायला पाहिजे होतं, बाळा तू आमची मुलगी तुझ्या लायकीची नाही आहे म्हणून सांगितली असती तर की नाही लय बरं झालं असतं. माझा मुलगा वाचला असता हो. माझा हिरा होता, तो हिरा गमावलाय मी. मी माझा नवरा, माझं मिस्टर एवढं जम्मू काश्मीरला एवढं लढाई करायला ह्याला करते, तर सासू नाही मला. का धीर वगैरे दोन्ही धीर वेगळं होते, सगळी वेगळी माणसं. मी माझ्या मुलासनी लय ह्यानं जपले ते. म्हणजे माझ्या जरी गावी गेलं असं ना, माझं नाव फक्त सांगा तिने कशी मुलं जपले ते. अशी मी जपलेत. माझी नवरा जाग्यावर नसताना सासू नाहीये, त्या बाईनं मुलं जपलेल्या मुलग्याला तर माझा मुलगा गेला मला 28 वर्ष फुलासारखं. साधं माझ्या मुलग्याला आता 28 वर्षाचा माझा मुलगा, मी त्याला पोह्यातली मिरच्या काढून माझ्या लेकाला देतोय. मी त्या मुलग्याला कसं सांभाळलं असेल सांग. आणि तो मुलगा मला सोडून गेला कायमचा. जगण्यात काय अर्थ आहे सांगा? जगण्यात काय जगावं? मी कशाबद्दल जगावं? माझ्या लेकाला जनतेनं न्याय द्यावा, माझ्या लेकाला अशी माझी इच्छा आहे, खूप इच्छा आहे. मी केस केली ते सानपाड्यामध्ये. मी आता कधी 1 महिना झाला, 1 महिना झाला. 1 महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले, तर आम्ही अजून तिने आमची कंप्लेंट घेतली नाही. म्हणजे मला माहिती आहे, म्हणजे ज्यावेळी शुभम वारला ना त्या दिवशी आम्ही त्याची लेटर बघितली ती दुसऱ्या दिवशी. लेटर बघितली तर त्यानं काय सांगितलेलं, मम्मी त्या कुणाला त्रास देऊ नकोसा, मला काही शांती लाभणार नाही असं म्हणला. मग मी त्यावेळी काय म्हणलं की बाबा जाऊ दे तिकडं, आपल्या लेकानं एक आपल्याकडं आता गेलाय तो तर, आणि तिची म्हटलंय इच्छा की आहे तिची इच्छा आहे की शेवटची इच्छा आहे की माझ्या आत्म्याला शांती लागणार नाही, मम्मी काय तू केस वगैरे करायला जाऊ नको म्हणून सांगितलेलं. म्हणून त्यावेळी मला पण भावनेच्या भरात मी लक्षात आलं नाही की करावी केस, आणि म्हणून मी काय पोलिसांना जबाब दिला नाही, काय नाही दिला त्यावेळी. मग नंतर माझ्या लक्षात आलं महिन्याभरानं मी काय करावं, माझा मुलगा निघून गेला. म्हणजे हळूहळू माझ्या लक्षात आले, हळूहळू लक्षात आले. म्हणून मला वाटलं की आता जाऊन आपण हे करूया. म्हणून मी 5 वेळा का 4 वेळा गेलोय पोलीस स्टेशनला, तरी पण तिने अजून माझी कंप्लेंट घेतली नाही. ते बोलतात का आमच्या वकिलाला विचारतो की तुमची केस जर FIR होत असला तर घेतो करतात. अजून तिने आम्हाला केस आमची अजून रजिस्टर केलेलं नाही. नाही, मी जरा वैयक्तिक लक्ष घालतो त्याच्यामध्ये. आहेत माझे मित्र भरपूर आहेत डिपार्टमेंटमध्ये. तुम्ही हे करा, पाणी थोडंसं घ्या. मागच्या लेकाला मी लिहिले म्हणजे खूप खूप येणं सांभाळलेली. माझं दोघं लेक मी लय प्रेमानं जपले ते. त्यांना माहीत तुमची मुलगी अशी होती तर माझ्या मुलगीसाठी योग्य नाही म्हणून तुम्ही सांग. आणि त्याची एक इच्छा होती ना की तिनं सांगू दे, मग यांनी सांगायला द्यायचं ना तिला. ह्याच्यात सगळ्यात जास्त. आणि तिचा काका इथे राहतो, त्या काकाच्या घरी पण मिटिंग केली आम्ही. तिसरी मीटिंग काकाच्या घरी केली. होती इथे मुंबईमध्ये. त्यांच्यातलं असं कुणीच असं पॉझिटिव्ह नव्हतं का? नाही, तो काका म्हणणारा म्हणतोय आताच्या जगात कोण एवढं मोठं मेसेज करतंय, हे करतंय. तुला अधिकार कोणी दिला? मुलींचं कोण मोबाईल बघतंय? म्हणते आताच्या जगात कोण मेसेज एवढं मोठं करतोय, कशाला लिहायला लागतात, कशाला काय करायला लागतंय, रात्रभर जागा राहतो. रात्रभर जागा 2 राहतोय, वाजेपर्यंत कशाला जागा 2 राहतो? वाजेपर्यंत कशाला जागा राहतोय. अशी एकही व्यक्ती तिकडली नव्हती का की ज्याने बाबा तुमची बाजू बाजू ऐकून नाही. तुम्हाला support कोणीच केला? ऐकलं नाही तयार ऐकून नव्हतं. घेतली नाही. मग हे कधी ज्या दिवशी लग्न होणार होतं त्याच दिवशी हे असं करून घेतलं? काय घडलं होतं त्या दिवशी नक्की? म्हणजे लग्नाच्या दिवशी व्यवस्थित हा, नॉर्मल सकाळी होता. मला म्हटला मम्मी ऑफिस मी वगैरे जात होता ना, ऑफिसला जात होता, परफॉर्मन्स चांगला होता एवढा. म्हणजे नोव्हेंबरमध्ये ते असं झालेलं त्यावेळेला परफॉर्मन्स कमी कमी होता. झालं जरा. ह्याचा मित्रच आहे, त्याची स्टार्टअप तर ते कंपनी आहे. मग बोललेले की हे म्हणजे माझी एक फ्रेंड पण तिथेच काम करते दुसरी, तर तुम्ही तिला बोललेलो की थोडं लक्ष ठेव दादाकडे लक्ष ठेव म्हणून थोडा सांगितलेलं आम्ही. परफॉर्मन्स कमी होईल, कारण की असं झालं म्हणजे मी कळवलेलं हा, already हा. तिथे. मग ते नोव्हेंबरमध्ये ती बोलली मला की नोव्हेंबरमध्ये थोडा परफॉर्मन्स कमी आहे. तिला माहिती नव्हतं कारण की जास्त शेअर नाही करायचा. काहीतरी वाटलं म्हणली, ते नाराज तिला आहे म्हणलं, काहीतरी कारण असणारच म्हणली. पण त्यांना माहिती नव्हतं की असं काही झालंय, घडलंय म्हणून. मग ते नोव्हेंबरमध्ये होतं. मग डिसेंबरमध्ये ती मध्येच असं अपडेट मला तिने दिलेलं की आता ठीक आहे, परफॉर्मन्स थोडा इम्प्रूव्ह झाला, अगोदरपेक्षा खूप चांगलं आहे डिसेंबरमध्ये.
मग ते डिसेंबरमध्ये ते 15 दिवसाचा जो वेळ मागितला त्याच्यानंतर आम्ही पण त्याला जास्त फोर्स नाही केला कशामध्ये. कामावरती जातोय, सगळ्या गोष्टी कामावर सुरळीत जातोय आहेत. म्हटल्यानंतर आम्ही तर कशाला हो म्हणलं, आता 15 दिवस हा स्वतः वेळ मागतोय म्हटल्यानंतर म्हणलं घेऊ दे थोडा वेळ. आणि जे नाहीतर नवीन जागा आली ते फिक्स होईल असं आम्ही ठरवलेलं. म्हणजे शुक्रवारचं पप्पा त्याला बोलले, की "बघ आपण ती जे नवीन स्थळ आले ते बघूया. पुढच्या आठवड्यात मुलगी आपण तुला गावी जाऊया. गावी जाऊया, पसंत असेल तर साखरपुडा पण करून येऊया." तर ठीक आहे बोलला. म्हणजे शुक्रवारचं बोलला ठीक आहे. आणि पप्पा बोलले, की "अजून एक स्थळ आले ते लोक पेमेंट स्लिप मागतायत." तर दादांनी काही ॲग्रीमेंट काहीतरी केलं नव्हतं म्हणून ती स्लिप भेटत नव्हती. मग त्याच्यासाठी तो डॉक्युमेंट पण घेऊन आलेला शुक्रवारचा. आणि मग शनिवारी घरीच होता पूर्ण दिवस. आणि शनिवारी जेवला वगैरे, शनिवारी रात्री जेवला. मम्मीला बोलला, की "डोक्याला तेल वगैरे लाव, मालिश करू." मॉलिश करते मी, शनिवारचं मॉलिश करायची डोक्याला, का करतो ना मुलांच्या वगैरे. मग त्या संध्याकाळी मी शनिवारी 10-11 वाजता तिच्या डोक्याला मॉलिश वगैरे केले. जेवला तो, शनिवार असतो त्याचा, तो उपवास सोडला. त्या दिवशी पप्पांना काहीतरी सेकंड ड्युटी होती, पप्पा आले नव्हते लवकर. मग मी याचा उपवास आहे म्हणून याला जेवाय वगैरे दिले शनिवारी. जेवला. मग रात्री पप्पा आल्यानंतर आमचं जेवण झाल्यानंतर मॉलिश केलं याच्या डोक्याला. झोपला बिपला चांगला. सकाळी उठला, मी आंघोळ करायला गेला तर नाश्ता वगैरे नेऊन ठेवला याच्या रूममध्ये. तर नाश्ता परत घेऊन आला. मम्मी मी मित्राकडे भेटायला जातोय मला म्हणला. बरं झालं ना, ठीकच आहे. रविवारी तारीख होती लग्नाची ना. ठरलेली मित्राकडे तारीख जातोय 28 म्हणल्यानंतर डिसेंबर. आणि 2-3 वेळा भेटायला गेला होता आणि तो मित्र पण 2-3 वेळा बोलला होता, की बाबा जाऊ दे, सोडू दे, तुझ्यासाठी ती मुलगी बनलेली नाही वगैरे सांगत होतं. मित्राकडे जातोय म्हणल्यानंतर मला तर आनंद झाला. म्हणलं बरं झालं आजच्या दिवशी मित्राकडे चाललाय भेटायला म्हणून. वेळ गेला जाईल मित्राकडे निघून आजचे भेटायला. दिवस. जाऊन मित्राकडे सकाळी 11ला भेटायला गेलेला, तो 2:30 वाजता परत आला. तर मी सकाळीच विचारलेलं जेवाय परत येणार का, तर नाही म्हणला. मी म्हणलं तर मित्राबरोबर जातोय म्हणलं बाहेर काहीतरी खायला असं. तर तो 2:30ला परत आला. 2:30ला परत आला तर मी दरवाजा ह्यानं उघडला, ओंकारनं उघडल्यानंतर मी ह्याला विचारायला पण गेले नाही, बाळा तू जेवला का वगैरे, नाही काहीच नाही. मी डायरेक्ट चपाती बनवली आणि ताट केलं आणि नेऊन ह्याला जेवाय दिलं. तर हा काय जेवला नाही. मग मी म्हणलं जेवलास का, नाही जेवला नाही, जेवून आलास का बाहेर काय खाऊन, काय बोलू लागला नाही, फक्त ताट आणून ठेवलं. मग नाराजच होता त्या दिवशी तो. आणि संध्याकाळी पण मग मावशी आली, त्याची मावशी आणि मावशीची मुलगी तिथंच राहते बहीण माझी, ती पण आली. मग संध्याकाळी आम्ही जेवायला जेवणं घेतली वाढून. तर एकी जेवे म्हणताना नाही मी आज जेवणार नाही, मग बोलायला आला जेवणार नाही. मग तर बहीण म्हणली आमची राहू दे अक्का, त्याचं आज लग्नाची तारीख आहे म्हणलं, त्याला जरासं वाईट वाटते आणि राहू दे. आणि शुभमचं कसं होतं, तो कसा म्हणजे काय खाल्लं तर काय असं फरक पडण्यासारखा नव्हता. त्याचं जेवणच पहिलंच कमी होतं, नसलं तर एखाद्या दिवशी चालत होतं त्याला. म्हणून आम्ही हा विचार केला की नाही जेवत तर राहू दे असं विचार केला. मग जेवण झालं, भांडी वगैरे असली तर मग तीच विचारायला गेली. बहिणीची मुलगी म्हणली आम्ही जाणारच आहे आता, तर आईस्क्रीम आपण बाहेर खाऊया, भैया जाऊया गार्डनला फिरायला आणि आईस्क्रीम वगैरे खाऊया. तर विचारलं तयार होऊन जाऊया का आपण, तर जाऊया म्हणला. मम्मी तयार होते का, तर होऊ दे म्हणला. मी म्हटलं तो शुभम जर येत असला तर मी पण येते म्हणलं, नाहीतर तुम्ही जावा चौघजणांनी एक आईस्क्रीम खावा जाऊ, मी यांना म्हणते. तर नाही त्यानं म्हटला येतो म्हटल्यानंतर मी बी कपडे ड्रेस वगैरे घातला आणि ड्रेस घातला आणि आम्ही असे बसले हॉलमध्ये बोलत, तू त्याच्या मी रूममध्ये बहीण आणि हा त्याच्या रूममध्ये, आणि मोबाईलवर बोलत होता कोणाबरोबर तरी. मी 2 वेळा दरवाजा उघडून बघितला तर मोबाईलवर बोलतोय, बहिणीने बघितला तर मोबाईलवर बोलतोय. म्हटल्यानंतर आम्ही म्हटलं येतोय हा निघून बाहेर, म्हणून आम्ही असे बाहेर हॉलमध्ये बसलोय. तर हा आला नाही, तो डायरेक्ट औषध पिऊनच बाहेर आला 11 वाजता रूममधनं बाहेर. हो आम्ही हॉलमध्येच आहे. बसलेलो, जाणार होतो ना गार्डन मध्ये चालायला. चालाय जाणार म्हणून ड्रेस वगैरे घालून बसले, कपडे घालून बसले. 2-3 वेळा जाऊन बघून पण बघून आले तर फोनवर बोलतोय हा. आणि शेवटचा कॉल तिच्या भावाला पण केलेला. आणि 50 सेकंद बोलला तो एकदम असा उलटी झाल्यासारखी झाली ना, औषध प्याल्यावर उलटी झाल्यासारखं पूर्ण झाली. बॉटलच मी सगळी. हॉलमध्ये बसलेले म्हटलं काय ह्याला कशानं व्हायला, परत खोकला आला शुभमला म्हणून अशी उठून बघतोय. तर बघितलं तर हा बाथरूममध्ये पळाला एकदम. आणि मी याच्या रूममध्ये लाईट चालू होती, बघितलं तर टेबलवर बॉटल, बघितली तर बॉटल औषधाची. असं झालं. आणि 50 सेकंद तिच्या भावाबरोबर बोलला. शेवटला ज्यावेळी औषध खाल्लं ना त्यावेळी 50 सेकंद बोलला तिच्या भावाबरोबर. मग तो काय बोलला, कसं बोलला काय माहिती नाही आम्हाला. त्या मुलगीच्या त्या भावाबरोबर मुलगीच्या बोलला. भावाबरोबर बोलला. कधीच कुणाला फोन केला नव्हता त्यांच्यातल्या. त्या मुलगीला तो त्यांनी कधी पण कॉल केला नाही, तरी त्या भावाला तिच्या कॉल केला शेवटचा कॉल. त्याच्यानंतर काय दवाखान्यात वगैरे दवाखान्यात लगेच मग नेलं, त्याचं- लगेच नेलं दवाखान्यात वगैरे. 15 मिनिटामध्ये आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो. अगोदर जवळच्या हॉस्पिटलमध्ये गेलो का तर लवकर ट्रीटमेंट व्हायला. आणि त्याच्यामध्ये काहीतरी सुसाईडच्या ह्याच्यामध्ये पोलीस केस झाल्याशिवाय ट्रीटमेंट देत नाहीत असं काहीतरी, असं आम्हाला माहिती होतं. म्हणून आम्ही जवळ ओळखीचं होतं तिथे घेऊन गेलो त्याला. मग तिथे घेऊन गेल्यावरती लगेच त्याने ते चारकोल टॅबलेट असतात ते देऊन, चारकोल थेरपीनं पोट वगैरे साफ होतं त्याने. लगेच सगळं बाहेर उलटी वगैरे करून सगळं औषध जे प्यायलेलं ते सगळं काढून घेतलं त्यांनी. त्याच्यानंतर मग
म्हणजे काढून घेतल्यानंतर मग नॉर्मल आय व्ही ड्रॉप वगैरे काहीतरी दिलेला आणि डॉक्टर बोलले की मग हे त्याने जे खाल्ले त्याच्यामध्ये लगेच काही इफेक्ट होत नाहीत आणि याच्यामध्ये असे म्हणजे अँटीडोट काय नाही आहे. असं जे औषध खाल्लं त्याच्यामध्ये अँटीडोट असं काहीच नाही आहे. त्याच्यामध्ये जे सिम्प्टम असतात तशा प्रकारे लक्षणं असतात त्या प्रकारची ते ट्रीटमेंट करतो आम्ही असं बोलले आणि ते 2-3 दिवस काहीच दाखवत नाही 3 दिवसानंतर रिझल्ट येते म्हणले त्याचा, म्हणजे परिणाम परिणाम दाखवायचा. दाखवतोय म्हणले. मग आम्ही सकाळी रात्रभर जागीच आहे मी बसले, बघितला आयसीयूमध्ये हा झोपलेला वगैरे. मग सकाळी आम्ही दोघं होतो रात्रभर, पप्पा आणि त्याचे मी. मग दुसऱ्या दिवशी आमचे दीर आलेत, आम्ही घरी गेलो आणि घरातून 7-8 वाजता परत बाहेर आंघोळ वगैरे करून आवरून आलो तर म्हणलेत आमच्या इथं काही चालणार नाही, दुसरीकडे तुम्ही न्या. मग दुसऱ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेलं, ते नवी अपोलोमध्ये नेलं. मुंबईमध्ये 1 नंबरला हॉस्पिटल्स अपोलो आहे. हॉस्पिटल आहे तर तिथे मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. मग तिथे पण आम्ही जसं घेऊन गेलो त्यांना आमची केस सांगितली ते स्टार्टिंगपासून ते बोलतच होते, की त्याने जे आता 250 ml ची बॉटल पूर्ण प्यायलेलं ना तो, त्या 250 ml मध्ये 60 ml ॲक्चुअल पॉइझनस आणि बाकी लिक्विड पाणी असतं. तर त्याच्यामधलं ते 60 ml पैकी 3 ml जरी औषध घेतलं ना ते ॲक्चुअल पॉइझन, ते 3 ml जरी घेतलं तरी जीवाचा धोका नसतात. असतो हो. तिथून पुढे. त्याला आणि ते का नाही 60 ml म्हणला, मला त्याने खोटे घेतलेलं. जेवढे माझ्यावर आरोप केलेत की नाही, मला जगायची इच्छाच राहिली नाही. म्हणलं औषध घेतलं त्यावेळी पण तो येतच नव्हता दवाखान्यात, हॉस्पिटलमध्ये येतच नव्हता. हॉस्पिटलमध्ये येत नव्हता. मला जगायची जायला नाही, इच्छा मला नाहीये. जगायची इच्छा नाही. बहीण आमची म्हणली, मग अक्काला का तू औषध आणलं नाहीस, तुलाच का फक्त एकट्याला औषध घेऊन आलास, आता तिला का मम्मीला औषध पण घेऊन आणलं, घेऊन यायचं ना मम्मीला औषध. पण घेऊन का आला नाहीस औषध, तुला माहित नाही का मम्मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही ती. तेवढं त्यावेळेला त्याचं म्हणल्यानंतर लक्ष फक्त रिअलाइज त्यावेळी झालं त्याच्या होतं. लक्षात जरा जास्त, म्हणजे एकदम माझे डोळे पाण्याने वगैरे भरले ते. येतच नव्हता. मग स्कूटीवरून पप्पांनी आणि मी घेऊन होय, गेलो स्कूटीवर नेलेलं का तर गाडी नव्हती ना गाडी बाहेर, सर्व्हिसिंगला दिलेली, सर्व्हिसिंगला फोर गेलेलो. व्हीलर नव्हती. स्कूटीवर नेला दवाखान्यात आणि येत पण नव्हता दवाखान्यात जायला. मग 50 सेकंद जो भाऊ तिचा बोलला, काय बोलला ते आम्हाला काही माहिती नाही. सक्का भाऊ. आणि खरं तर त्यानंच हे केलं आणि तिने काय केलं मुलगीला, त्याचं काही लग्न नाही आहे ना तुम्हाला करायचं, साखरपुडा झाला तरी पण फक्त एकच तिची शेवटची इच्छा होती, मला एक वेळा ती सांगू दे की मला का नाही म्हणते ती. एखादी मुलगी जर आणि सगळी माणसं जर एखाद्या मुलाला जर आपण काहीतरी म्हणतो, रिझन द्या पाहिजे का नाही व्यवस्थित, तिने रिझनच दिला नाही काय शेवटपर्यंत. त्याच्यानंतर मग काय तुम्ही तिथे घेऊन गेल्यावरती मग ते बोलले ना 60 ml 60 ml जे पॉइझन, मग त्यांनी 20 पट जास्त हे केलेलं, विष खाल्लेलं पूर्ण त्याच्यामधलं आणि त्याचं पोट रिकामं होतं, म्हणजे दिवसभर काहीच नव्हतं खाल्लं, ते लवकर अब्झॉर्ब झालेलं. मग तिथे त्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी डायलिसिस वगैरे चालू केलेलं, वेगवेगळ्या कार्बन फिल्टर थ्रू काहीतरी डायलिसिस असतं ते वेगळंवालं केलेलं. पण ते स्टार्टिंगपासून तेच सांगत होते याच्यामध्ये काही चान्सेस नाही, चान्सेस त्याने नाहीच जे नाही, अमाऊंट घेतले त्याच्यामध्ये काहीच नाही करतायत, त्याच्यामध्ये अँटीडोट नाहीये, काही नाहीये. काहीच ते ते नाही. पहिलं जसं त्या अपोलो हॉस्पिटलमध्ये आम्ही घेऊन गेलो स्टार्टिंगपासून आम्हाला तेच बोलत होते, फॅमिली मीटिंग घेऊन तेच सांगत होते. काही नाही होणार, काही होणार नाही, करण्यासारखं आमच्या हातामध्ये काहीच काहीच नाही, नव्हतं दादाच्या ह्याच्यामध्ये. नाहीच वाचवू नव्हतंच, शकलो. वाचणारच नाही बोलत होते स्टार्टिंगपासून. सोमवारी मग संध्याकाळपर्यंत लास्ट बोलत माझ्याशी होतं मात्र बोलत होता. संध्याकाळपर्यंत सोमवारी. रविवारी अगोदर रात्री घेतलेलं ना औषध खाल्लेलं, सोमवारी संध्याकाळपर्यंत बोलत होता. मम्मी माझ्याशी लास्टला बोलला, मला बोलला मम्मी पप्पांची काळजी घे बोलला. आणि तू आहे असाच राहा, म्हणजे ते जरा नटखट आहे हा, तू आहे असाच राहा, त्याच्या मनानं तुझ्या सगळं वाग म्हणून सांगून गेला. मम्मी चिठ्ठी मम्मी लिहिली पप्पाला का मम्मी चिठ्ठ्या लिहून ठेवल्या, आता हे केलंय म्हणून सांगत होता मला. ते आम्हाला तरी शेवटचं पण वाटत बोलला होतं तो की तो आणि मग जगणार, आणि आमच्या लक्षात पण त्या वेळेपर्यंत आलं नव्हतं की दादा ते जाईल असं जाईल. वाटलं नाही. काय म्हणजे सुसाईड नोट वगैरे लिहिली होती हा, त्याच्यामध्ये? लिहिलेत ना. काय लिहिलंय त्याच्यामध्ये? सुसाईड नोटमध्ये त्या मुलगीला पण एक मोठी पेज, एक फुल पेज तिला भरून पेज लिहिलंय. लिहिली आहे शेवटपर्यंत, एवढं तिच्यासाठी औषध खाऊन तो म्हणला, मी लक्ष्मी मांडली तुला माझी आणि मी प्रेम केलंय म्हणलं तुझ्यावर, तुझ्यासाठी मी माझ्या आईबाबांचा त्याग आई करतो. बाबांचा त्याग, भावाचा त्याग केला तुझ्यासाठी, ते लिहिलं त्यानं. शेवटला फाशीवर देणाऱ्याची पण शेवटची हा, इच्छा ते मग एक बोलला तो, म्हणला शेवटला फाशीवर जाणाऱ्याची सुद्धा इच्छा विचारतात माणसं, तुम्ही शेवट माझं ऐकलं नाही. फाशीला चढताना पण माणसं म्हणते ते एक काहीतरी इच्छा शेवटची, ती पण माझी ऐकली नाही. त्याने चिठ्ठ्या लिहून आणलेल्या त्या पण तिने बघितल्या नाहीत. आणि माझा मुलगा गेलाय तो त्या मुलगीमुळेच गेलाय.
मी एक आई आहे की नाही, मनापासून तिला श्राप देतोय, खरोखर मनापासून श्राप. ती जिथं कुठं जाईल का तिचं कधी भलं होणार नाही, तिच्या भावाचं पण भलं होणार नाही. आणि तिचा मग काका का नाही एक मुंबईत राहतोय, तो मला मनशेची एक बघता, तुम्ही मला आम्हाने काय म्हणजे ज्यावेळी त्यांच्या घरी गेलतो आम्ही, इथल्या मुंबईची मिटिंग करायला गेलो त्यावेळी तिच्या मामाच्या आहेत का मावशी आहे इथं, म्हणाला मला काय समजतंय, माझं मनशेचा मी या माझी ओळख मोठी आहे, हे आहे असं सांगायला लागलेला आम्हाला. मनशीची ओरडून भीती म्हणजे घालत होता, मोठ्या आवाजात बोलत होता, मोठ्या दादाला आवाजात बोलत बोलून होता. आम्हाला भीती घालायला लागलेली. ते कुणाच ठाव ते काहीतरी मनशे ते होता वाटतं काम स्थापनाच्या टाइमला ते मनसे, तेव्हापासून मनसे मनशे तो काहीतरी कार्यकर्ता होता, तो मनशेचे वगैरे भीती घालतो तिथं आम्हाला. चूक काय बरोबर काय हे ते बघायचं. नाही नाही, काय मोठ्या बघायचं नाही. आवाजात ते बोलत चिठ्ठी होता. लिहिली ती काहीतरी लिहिले तर काहीतरी बाबा रिझन असेल ते नाही. कोण आत्ताच्या काळात एवढं मोठं मोठं मेसेज बघतात असा बोलतोय, कोण बघत नाही ना. तुम्हाला जर आत्ताची नवीन मुलं, आता काय माझी पिढी संपली आहे सोडा, तुम्ही आता नवीन पिढीचं आहे, तर तुम्हाला माहिती आहे किती मोठं मुली मेसेज करतात, काय काय करतात. किती परवा वेळा. एक वेळा डिसेंबरमध्ये, हाच 25 डिसेंबरला का 24 डिसेंबरला गावी चाललेला, मला म्हणला ट्रॉल्सनं होतं त्यावेळी, एकटा गेला होता आणि ट्रॉल्सनं गेलता. मला म्हणला मम्मी एक मुलगी आहे बघ, फोनवर बोलते, रात्रभर बोलतेत म्हणता, नवीन लग्न ठरले, बोलण्यावरनं म्हणजे संभाषणवरनं कळतंय की. म्हणलं रात्र बोलतोय, बघ की कसली असतील मम्मी. आणि तो माझा शुभम स्वतः म्हणला, म्हणजे मावशीच्याकडे गावी गेला, मावशीला असं मित्र वगैरे फिरत्याला माहीत, असं म्हणजे मुलं आणि मुलगी फिरत्याला बघितलं असेल कधी इथं ऐकतं, तर म्हणलं बघ मावशी कशी फिरते आणि ह्या मुलगीला काय झालं असेल, मी काय केलं एवढं, असं त्याला वाटायला लागलेलं. मी कोणाचं कधी वाईट मी नाही केलं, कधी कोणाचं माझ्याबरोबरच वाईट का केलं असं नाही आणि वाईट माझं तेव्हा का वाईट केलं हे एवढं त्याला त्याच्या मनाला लागलेलं. कधीच नाही कुणा मुली संग असं काही हे नाही. मुलीचा कोण काका काय धमकी देणारा, मावशीचा नवरा. मावशीचा नवरा आणि भाऊ पण तसाच. भाऊ पण ते माझ्या कॉन्टॅक्ट आहेत, माझ्या साखरपुड्यामध्ये भरपूर मी खर्च contact केलाय, आहे. अजून खर्च करून तुम्हाला हा मी हे हो, करेन. मुश्रीफचे वगैरे ओळख आहे माझी, मुश्रीफपर्यंत आणि 4-5 घालणार आणि मी काय करायचं ते करतो, माझा मी केस करतो वगैरे असं बोलायला. ते अग्रीमेंट साईन अग्रीमेंट साईन करायसाठी सही दादानी सही करा. पाहिजे. आता काय नंतर मग मी त्याला कॉल केलं होता, कधी शुभमनं जे औषध खाल्ल्यानंतर सोमवारी आम्ही ज्यावेळी त्याला अपोलोमध्ये नेला त्यावेळी त्याला कॉल केला, म्हणजे मग आम्ही बघितलं ना त्याचा मोबाईल, शुभमचा मोबाईल बघितला तर शेवटचा कॉल त्याला होता, मुलीच्या भावाला. हां मुलीच्या भावाला. मी म्हणलं तुला कॉल केलेला शुभमनं, म्हणलं तू काय काय सांगितलं माझ्या शुभमला, म्हणलं शुभमला काहीतरी होऊ दे बघ, म्हणलं तुला काय करतो ते, तर तुम्हाला तुमच्या मुलग्याला सांभाळता आलं नाही का, हे उलट आम्हाने तो बोलते. अशा सिच्युएशन मध्ये पण. हो, अशा सिच्युएशनमध्ये म्हणला मुलग्याला तुम्हाला सांभाळता आलं नाही का. बरं, आपल्या शुभमचं असं झाल्यानंतर त्यांना समजलंच असेल ना. समजलं ना, एक डुक्कून पण आली नाहीत ती. आणि साखरपुड्यात जे पण आम्ही वस्तू दिलेले ना, त्यातले एक बी वस्तू अजून मिळालेली नाही आम्हाला. नाही दागिने चौकशी तरी केली का नंतर असं झाल्यानंतर? नाही काय- काय- चौकशी काहीच नाही, नाही. फोनवर बोलणं नाही, काही सुद्धा नाही, कोण सुद्धा नाही. मग त्यांच्यासाठी तसाच फरक नाही पडला, पण फरक पडला घरच्यांनाच. त्याला काय त्यांना फरक पडणार, त्यांचं कोणतं कसा फरक पडणारी माणसं आई, त्या आईनं काय करायचं सांग. आजपर्यंत मी माझ्या मुलांना कधी वेगळं बघितलं नव्हतं दोघांना, आणि 5 महिने झाले गेलं माझा मुलगा दिसले नाही मला. दुसरी हाक माझी बंद पडली, एकच हाक. हे दुःख ना शब्दात सांगता येते ना मोजता येते, असलं दुःख आहे माझ्या मुलाचं. आता काय की झालेलं झालं. मी मागाशी तुम्हाला तेच सांगितलं होतं काय की आपला गेलेला मुलगा येणार नाही परत. माझा शुभम म्हणजे माझं सर्वस्व होतं. म्हणजे आपलं सोन्यासारखा दुसरा मुलगा आहे, आता त्याच्याकडे बघून आता उर्वरित आयुष्य कुठलं हे करायचं काय आता काय. कारण तुम्ही असं त्रास करून घेतला किंवा वेगळा काय डिसिजन घेतला तर मग ते परत पोरकं होईल ना, पोरगं मग आपलंच पोरगं आहे ते. खरोखर मी घेतलेला डिसिजन, नाही असं मी अजिबात स्वतःच पण आयुष्य संपवायला निघाले. नाही. मग तुम्ही फक्त नसते एकच जर मिनिट लेट झाले असते की नाही, आता आई आमची बघायला, आईच्या लक्षात आलं, मी तिला बघितलेलं, आई कपडे उन्हात काढायला गेली संध्याकाळी 4-5 वाजता, बघितलेलं मी, बघून आलतो ती कपडे काढायला, ती मी आधीच ठेवलेलं माळ्यावर, ते हे करून गेले आणि तिने कधी कसे मला बघितले काय माहिती. जर एक जरी सेकंद कमी झाला असता की नाही, माझं पण आता दिवस झाले असते. नाही. मग त्याचं काय, मग त्या ओंकारचा काय दोष आहे याच्यामध्ये? मग ते काय शुभम- करू, मला जमना झालंय नाही नाही शुभम शिवाय. नाही. पोरगा आहे ना आपलं, दुसरं पोरगा आहे की, देवाने दुसरं पोरगं दिलंय ना आपल्याला. एका मुलगीनं, मी 33 वर्ष झालं माझ्या संसाराला, सांगायचं म्हणलं ना, मी आता माझं 94ला लग्न झाले, कुठल्या ह्याच्या झाले, 7वीला शाळा असताना माझं लग्न झाले.
त्यावेळीच्या काळी 94च्या वेळी माझं वडील गरीब होतं तसं. त्यामुळे मला चांगला माझा नवरा सरकारी नोकरदार आहे, मिलिटरीत आहे म्हटल्यानंतर माझ्या वडिलांनी मला 7वीच्या शाळेत लग्न केले माझं. त्या 7वीच्या शाळेत सासू नसताना मी म्हणजे मला सासूबाई नव्हते त्यावेळेला. त्यावेळीपासून मी 33 वर्ष झालं आता संसार करते. त्या 33 वर्षाचा संसार एका मुलगीने, एका महिन्याच्या मुलगीनं माझा मोडला. म्हणजे माझी सगळी उमेद सगळी संपवून टाकली त्या मुलगीनं. जगायची मी उमेद संपवली आणि मी केलेला संसार पण माझा मोडला. मी काय आहे की नेहमी सांगत असतो मी सगळ्यांना, कर्म ही अशी गोष्ट आहे की ती कोणाला चुकलेलं नाही आणि कोणाला सोडणार पण नाही ती. जर तिला तरी तुम्ही अजिबात सोडणार नाहीये मी. जाणबुजून कोणाला त्रास दिला असेल आणि एखाद्याला तुला जीव माझं आपल्यामुळे माझं जाणार काय म्हणणं होतं, तुला नको आहे ना शुभम, तुला वैयक्तिक तुझ्या आई-वडिलांनी आम्ही म्हटलं म्हणजे तिनं 8 दिवस फोन बंद ठेवलेला ना, तर फोन म्हटलं केला नाही तिनं, तर तिची आई काय म्हणते, फोन मी घेतलेला. तिचा फोन मी घेतलाय. म्हणून ती अशी फोन कोणती करून राहिली. मुलगी असती सांगा बघूया? आपला फोन देते का कुठली? आईजवळ फोन देते व्हय? म्हणून तिनं फोन केला नाही. म्हणजे शुभमनं फोन केला होता तिला 20-21 वेळा फोन केलेला. पहिल्यांदा एकदा दिवस फोन ही उचलत नव्हती. तर आम्ही म्हटलं, "अहो तिनं फोन उचलला नाही का शुभमचा एवढा करतोय तर?" तर "नाही मी घेतला होता फोन मी तिचा" म्हणते. हे काय रिझन झालं व्हय म्हणायचं? नाही, ती मुलगी चुकली असेल, जाणून बुजून ह्या सगळ्या गोष्टी तिने केल्या असेल तर तिला शिक्षा ती मिळेलच ती. परमेश्वर काय तिला देणारच हा आहे. परमेश्वर 100% देईल तिला. शिक्षा कर्म देणार आहे कोणाला तिला. चुकलेलं नाहीये. आता मला सांगा, आता तुमची काय अपेक्षा आहे ह्याच्यातून? म्हणजे त्या मुलगीला काही शिक्षा वगैरे झाली पाहिजे? मला शिक्षा पोलीस तिला झालीच पाहिजे. खरंच झाली पाहिजे शिक्षा. पोलीस वगैरे काय केस वगैरे घेत केली नाहीत की का? आम्ही केस केली. अजून ते पोलिसांनी सुद्धा काही आम्हाने आमचा FIR घेतलेला नाही. मी 4 वेळा पोलीस स्टेशनला जाऊन आले. आज तुम्ही मला जी बघताय ना, अशी मी नव्हतो महिन्यापूर्वी. कशी होतो? महिन्यापूर्वी. ओके. आत्ता मला मी ट्रीटमेंट चालू केली आहे म्हणून जरा चांगली झाले. नाही, काय काळजी करू नका. जे झालं ते झालं. आता जे घडून मी गेलं 4 वेळा त्यातून मला घडून. ते जिने चढता येत नव्हते तरी पण मी 4 वेळा गेले. मला द्यायचीच आहे कंप्लेंट. काय झालं तुमचं, काय झालं म्हणून विचारायला 4 वेळा त्या सानपाडा पोलीस स्टेशनला गेले मी. आणि आता मी ज्यावेळी हे केलं म्हटलं ना तुम्हाला, मला पण जगायचं नव्हतं, मरायचं होतं म्हणून मी केलेलं. फक्त एक जरी मिनिट उशीर झाला असता ना, माझं पण झालं असतं सगळं. माझ्या मिस्टरांनी ते मला वरती उचलून धरली, परत ते कट केली दोरी वगैरे असं केलं म्हणून मग तिथं पण मी आता दिली त्या पोलिसांना कंप्लेंट दिली की माझं ज्या देशात माझ्या नवऱ्यानं जम्मू काश्मीरसारख्या ठिकाणी एवढं गोळीबार खाऊन हे करून राहिले तर देश सेवा केली आणि आता RBI मध्ये आहेत ते देश सेवाच करतात. तरी पण आम्हाने पण न्याय मिळत नाही म्हणलं कसला न्याय म्हणायचा? त्याची काय काळजी करू नका. मी माझ्या पद्धतीनं मी माझी ताकद, माझं नेटवर्क वापरून मी ते हे करण्याचा प्रयत्न करतो आणि वेगळा काही विचार करू नका. पुन्हा एकदा तुमचा दुसरा मुलगा म्हणून सांगतो. सोन्यासारखं आपल्याला दुसरं पोरगं आहे. जे शुभमनं केलं, शुभमनं जसा विचार केला नाही तुमचा वगैरे, माझ्यानंतर माझ्या आईचं काय होईल? तुम्ही पण जर त्यानं तसा माझ्या विचार नंतरचं फक्त मला ह्याच्या जीवावर टाकून गेला. मग तुम्ही तसा विचार केला तर मग आता ह्याला कोण सांगा? मग ते शुभमच्यात आणि तुमच्यात काय फरक राहिला? मुलाने केलं तेच आपण जर केलं तर मग आपल्या दुसऱ्या मुलाला कोण मग? त्यामुळे असा काही वेगळा विचार करू नका आणि मी जसं म्हटलं तसं त्या पद्धतीने ती मुलगी चुकली असेल तर तिला शिक्षा मिळेल, कर्म देईल शिक्षा, जे काय हे व्हायचं आहे ते. आणि प्रामाणिकपणे आपण प्रयत्न करू याच्यामध्ये. आता मी तुमच्याकडून माहिती घेतलीच मागाशी. पोलीस स्टेशनमध्ये जर केस घेत नसतील तर वगैरे जर मी फोन वगैरे करून माझ्या पद्धतीने हे करायचं आपण हे करू, प्रयत्न करू. आणि आहे देवाने आपल्याला दुसरा मुलगा दिला आहे. त्याच्यामुळे त्याच्यात बघा आता शुभमला. मुलगाच आहे आपला तो आणि व्यवस्थित सगळ्या तब्येतीची सगळ्या काळजी घ्या लोकांची फक्त. स्वप्न मोडलीत. अहो हे का म्हणजे बाबा आपल्या एखाद्या चुकीच्या आत्महत्या. निर्णयामुळे मुलाचं काय होते, फोन करून त्याला सांगायचं ना. तुझं जर कुठं जर दुसरीकडे असेल, मी म्हणतो आत्ता सोडा, ती जर दुसरीकडे कुठेतरी असेल, त्या मुलग्याने तिला त्रास देत असेल तर तिचं तसं काय असेल तर शुभमला तिनं स्पष्ट सांगायचं की बाबा माझं काय तुझ्याबरोबर होणार नाही म्हणून सांगितलं असतं का कॉम्बिनेशन. माझा मुलगा बी वाचला असता, तुझं तुला पण राहिलं असतं. एका शब्दाने पण विचारलं नाही तिने का एवढं आता आम्ही एक दिले ना आम्ही काय भरपूर 1-2 लाख रुपयाचं खर्च केला ते तिच्याकडे साहित्य आहे आमचं आता ते पण तिने नाही दिलं ते आम्ही अपेक्षा मला आमचा शुभम म्हणला की मम्मी आणायला जायचं नाही मग लग्न तुटल्यासारखं होईल म्हणून आम्ही ते आणायला आणि विचारायला पण गेलो नाही त्यांच्याकडे. ते ना शेवट 28 तारखेपर्यंत वाट बघितली माझ्या लेकानं. म्हणून दादा एवढ्या स्टेज पर्यंत गेला त्याच्या स्वतःला त्याला हे करायला. आपल्या लक्षात वगैरे अजिबातच आलं नाही ते झालं. लक्षात म्हणजे तो बोलायचा की माझ्याबरोबर वाईट घडलंय आणि मला जगायची इच्छा नाहीये. मग आम्हाला पण वाटलं की कॅज्युअल वाटायचं ते. कॅज्युअल म्हणजे की आता याच्यावर वाईट घटना घडले, त्याचं म्हणून त्याला तो दुःख आहे बोलतोय. म्हणून आम्ही तो बोलतोय असं. आम्ही असं अज्युम केलं की वाईट घडलं याच्यातून बाहेर येईल, पण असं करेलच असं करेल काही असं नव्हतं. वाटलंच नाही. म्हणजे
त्याची वेळ एवढ्या स्टेजपर्यंत आला आणि एवढं मोठं पाऊल घेईल ह्या दिवशी, असं 1% पण आम्हाला वाटलं नाही की असं काही करेल दादा. म्हणजे लक्षातच येत नाही की असे लोकं करतील. पुढच्या क्षणाला बाजूला बसलेला व्यक्ती काय करेल हे कोणी सांगू नाही शकत. आणि त्याची आणि मेंटल मुंबईसारख्या शहरात औषध खाऊन लोकं मरतात हे तरी आमच्या डोक्यात आलंच नाही हो. पण त्याने जे असं झालं. औषध मित्राला भेटायला म्हणून जो गेला होता गेलेला ना. घरातून, औषध आणायला हां, औषध औषध आणायला आणायला गेलेला गेला. पनवेलला तिथे भेटतं. तर तिकडे जाऊन तो औषध घेऊन आलेला घरामध्ये आणून ठेवलेलं. त्याच्या खोलीमध्ये आम्ही प्रायव्हसी म्हणून काही जास्त चेक नाही करायचो कोणी. आणि तो मोठा दादा होता, मग मी तर कधी जास्त नाही जायचो आणि मम्मी हे लोक पण नाही मी जायचे. पण गेले तर कपडे ठेवायला धुतलेले इस्त्रीचे वगैरे कपडे बेडवरच ठेवणार ना. असे कपाटं वगैरे उघडून काय बघायचं आणि त्याला कसं त्याची अशी टापटीप असायची की त्याचं ठेवणं वेगळंच असायचं. त्यामुळे जरा जरी इकडं-तिकडं केलं ना त्याच्या लक्षात यायचं की मम्मी माझ्या ह्याला असा तू हात लावलास हो नाही असं म्हणायचं. अशी त्याची टापटीप होती एकदम. त्यामुळे कधीच त्याची कपाटं वगैरे उघडायला जात नव्हतं. म्हणजे आपली जवळची व्यक्ती एवढ्या ह्याच्यातून जात असल्या एवढ्या स्टेजपर्यंत पोहोचली ते आपल्या लक्षातच येत नाहीत अशा गोष्टी. अशा हो. त्यामुळं माणसाने थोडं आपल्या मुलांच्या बाबतीत जर असं काही झालं असेल आणि सारखं-सारखं जर म्हणत असतील ना, मला जगायची इच्छा नाही, जगायची इच्छा नाही. तर खरोखर आपण त्या खरं काळात शब्द त्यांच्याबरोबर राहायला पाहिजे लोकांनी. मी काळात त्याच्याबरोबर होते, सगळं होतं. बरोबर आहे सगळी माणसं आहेत. करून काय मुंबईसारख्या शहरात काय गळपास लावून घेतील, नाही तर ट्रेनखाली उडी घेतात, हे करतात, हे एवढंच कळू शकते. औषध खाऊन हे जीव देऊ शकतात माणसं हे मात्र त्यावेळी आमच्या डोक्यातच नाही आलं. आणि मुंबईत कुठलं औषध आणि काय करते कोण असं. गावी आपल्या आणि कसं आता शेतासाठी म्हणून सगळं इकडे-तिकडे ठेवलेलं असतंय. मग त्याचं सायकियाट्रिस्ट किंवा थेरपी सेशन करूया आम्ही असं त्याला मध्ये बोललेलो. तर तो बोलला, "मी जॉब करतोय, ऑफिसला जातोय, मला काही नाही झालेलं, मी मी खुळा आहे आय-टीमध्ये का?" जॉब करणारा माणूस, मला काय गरज आहे असं बोलायचं. या आईने आपला मुलगा गमावलेला आहे, या भावाने आपला भाऊ गमावलेला आहे. या पॉडकास्टच्या माध्यमातून मला एकच गोष्ट समजते आणि महाराष्ट्रातील सर्व पालकांना माझी एक कळकळीची विनंती असेल, जर तुम्हाला तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी जर खराब आहे किंवा चुकीच्या वळणाला लागली आहे हे जर माहिती असेल आणि तरीसुद्धा तुम्ही तुमची मुलं सुधारावीत या स्वार्थापोटी कुठल्या तरी चांगल्या मुलीच्या आयुष्यामध्ये जर त्यांना पाठवत असाल, घालवत असाल, तर हा स्वार्थ कुणाच्या तरी आयुष्यावरती बेतू शकतो, कुणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. या गोष्टींची काळजी घ्या. आणि बऱ्याच पालकांना माहिती नाही आहे की आपली मुलं नक्की कशी असतात. त्या पालकांनीसुद्धा आपल्या मुलांबद्दल, आपल्या मुलीबद्दल जाणून घेण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करा. म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल. आई, तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी मी माझ्या पद्धतीने योग्य तो प्रयत्न करेन. शेवटी मला इतकंच सांगावंसं वाटतं की एका आईने आपला मुलगा गमावलेला आहे. त्याच्यामुळे त्या आईचं जे दुःख आहे ते आपण सर्वांनी ऐकलंच. शेवटी इतकंच सांगेन जाता जाता की तुमच्याही आयुष्यामध्ये असे काही प्रॉब्लेम्स असतील, तुम्हालाही कुणीतरी त्रास देत असेल, तुमचीही कुणीतरी फसवणूक केली असेल, मानसिक त्रास देत असेल, लग्नाच्या अगोदर काहीतरी तुमच्याबाबत फ्रॉड झाला असेल किंवा लग्नानंतर तुम्हाला तुमचा मानसिक छळ झाला असेल, तर माझा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी ओपन आहे. कमेंट्समध्ये तुमचे नाव वगैरे लिहून पाठवून द्या. माझी टीम तुमच्याशी संपर्क करेल आणि तुम्हाला माझ्या प्लॅटफॉर्मवरती इन्व्हाइट केलं जाईल. तुर्तास आपण इथे थांबूया.